नमस्कार सर्वांना. गुड इव्हनिंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजपासून सुरू होणाऱ्या 5 दिवसीय रेकी लेवल 1च्या वेबिनार मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम वेलकम वेलकम. तर सर्वांना नमस्कार. माझं नाव सचिन भोसले आहे. मी नाशिकवरून हा वेबिनार कंडक्ट करत आहे. सर्वांचं स्वागत. आता बघा, 5 दिवस इथे थांबायचं आहे. ओके. आता कशासाठी थांबायचं आहे त्याच्यासाठी मी एक छोटीशी स्टोरी सांगतो. 1 मिनिट पण लागणार नाही स्टोरी सांगायला. तुमची थोडीशी तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल, कल्पना येईल की थांबलं कशाला पाहिजे. ओके. बघा, एक स्टोरी आहे, काल्पनिक आहे, कल्पनेच्या स्वरूपात घ्यायची आहे. ओके. बघा, एक आई असते आणि ती प्रेग्नेंट असते. एक गर्भवती आई आहे आणि तिच्या पोटामध्ये 2 जुळी बाळं वाढत आहे. ओके. आणि त्या आईच्या पोटामधली ती 2 जुळी बाळं एकमेकांबरोबर बोलत आहे, त्यांचा संवाद चालू आहे. बघा किती मस्त संवाद आहे हा. पहिलं बाळ दुसऱ्या बाळाला विचारतं, काय रे बाबा, इथून बाहेर पडल्यानंतर काही जीवन असेल का? दुसरं बाळ बोलतं, आजपर्यंत इथून कुणी बाहेर गेला त्याने येऊन आपल्याला सांगितलं नाही, मग आपल्याला कसं माहित जीवन असतं की नाही? आय डोंट थिंक, मला नाही वाटत असेल. मग परत पहिलं बाळ विचारतं, अरे कदाचित बाहेर काही आवाज असेल, प्रकाश असतील, वेगळ्या काही संवेदना असतील, काहीतरी असेल ना, प्रकाश वगैरे. दुसरं बाळ बोलतो, अरे तुला कोणी येऊन सांगितलंय का? जे नाही बघितलं त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? वेडा आहेस का तू? पुन्हा पहिलं बाळ बोलतं, आपण आपल्या आईवर तरी विश्वास ठेवू शकतो की नाही? ती आपलं पालन करते, पोषण करते. दुसरं बाळ बोलतं, तू आई बघितली का डोळ्याने? साहजिक, ते पोटाच्या आत आहे, गर्भात आहे, तर त्यांना कशी दिसेल? तर ते बाळ बोलतं, तू कधी आई बघितली का? आणि ज्याला बघितलंच नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? एक दिवस डिलिव्हरीची वेळ येते, दोघी मुलं बाहेर येतात आणि आपल्या आईला प्रत्यक्षात बघतात, फक्त वेगळ्या स्वरूपामध्ये. बस एवढीशी स्टोरी आहे. आता स्टोरी सांगायचं कारण काय? बघा, आपल्या आजूबाजूला देखील आपल्याला माहित नसतं, जीवनामध्ये सगळाच अंधार आहे, कुठे काही प्रकाशाचं किरण दिसत नाही, कोणी मदत करणार नाही, बरोबर? सगळीकडून ब्लॉक झाले आहेत, म्हणून तर इथे हजर आहे. कोणी पण कशाला हजर असतं? ओके. तर आपल्या आजूबाजूला बऱ्याच सगळ्या ऊर्जा असतात. ओके. जितके तुम्हाला रंग दिसतात तेवढेच रंग अस्तित्वात आहेत का? बिलकुल नाही. जेवढ्या डेसिबलचे ध्वनी ऐकायला येतात तेवढेच आहेत का? तेवढ्याच फ्रिक्वेन्सीचे आहेत का? बिलकुल नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या आजूबाजूला कोणीच नाही का सध्या? तुमचे एंजल्स असतील, तुमचे कुलदैवत असेल, कोणीतरी गार्डियन एंजल असेल, तर काही असू शकतं. ओके. तर पुढील 5 दिवस आपल्याला ऊर्जांचा अभ्यास करायचा आहे, एनर्जीचा अभ्यास करायचा आहे. ओके. चला, तर बघा, सर्वात अगोदर एक आनंदाची बातमी, गुड न्यूज ऐकायची सर्वांना. काय गुड न्यूज आहे? बघा, सर्वांना सांगतो, तुम्ही बरेच वेबिनार केले असणार आणि तुमच्या मनामध्ये डाऊट असतो. 5 दिवस फ्री सांगितलं आहे, पण पहिला दिवस झाला की लगेच बोलणार उद्या यायचं तर फी भरा, 2 दिवसांनी मागणार, 3 दिवसांनी मागणार. लक्षात घ्या, पुढील 5ही दिवस कुठलीही फी मागितली जाणार नाही, ना आज, ना उद्या, ना परवा. रिलॅक्स होऊन बसायचं. ओके. तुमच्या माइंडमध्ये ते असतं, ओके, आता इतकं शिकवले, पुढच्याचे पैसे मागतील. बिलकुल नाही. अगोदर शांत मनाने मस्त रिलॅक्स होऊन 5ही दिवस बसायचं आहे, कुठलीही फी नाही आहे. आता 5 दिवस का थांबायचं आहे? पुढील 5 दिवसात काय बनणार आहे तुम्ही? तुम्ही मॅजिशियन बनणार आहे, जादूगर. कसे? बघा, पुढील 5 दिवसात तुम्हाला, तुम्ही तुमच्या हाताने अन्न पाणी चार्ज करू शकणार आहे, पाण्याची चव बदलायला शिकणार आहे, घरातील प्रत्येक वस्तू, कोपरा, व्यक्ती, सर्वांची एनर्जी चेक करायला शिकणार आहे. ते थोड्या वेळ सांगेलच सिलेबसमध्ये. तुमचा शक्तिपात देखील करून दिला जाणार आहे आणि जीवनातले वेगवेगळे प्रॉब्लेम, तर 7 चक्र काय असतं, ओरा काय असतो, खूप काही आहे. 5 दिवस आहे. ओके. तर मॅजिशियन बनायचं आहे, अन्न पाणी लोकांना चार्ज करायचं, स्वतःची हिलिंग करायची आहे. नक्की 5 दिवस थांबायचं आहे. ओके. आलं लक्षात? तर क्लास तर फ्री आहे, मग तुमच्याकडून काही घेणं तर बनतं माझं. ओके. एनर्जी एक्सचेंज व्हायला पाहिजे. तर बघा, एक छोटस उदाहरण देतो मी. हं? चला, सर्वांनी एक श्वास घ्या बरं, आणि खूप प्रॅक्टिकल्स असणार आहे, 5 दिवस प्रॅक्टिकल आहे. चला, रोज घेतो ना आपण श्वास, एक मी सांगतो म्हणून कॉन्शियसली घ्या. चला, सोडा, पुन्हा एक घ्या आणि सोडा.
आता तुमच्यापैकी इथे उपस्थित कोणी आहे का गेलेले 2 श्वास परत आणेल किंवा त्याला लागणारी वेळ? बिलकुल नाही. तर रोजचा 1 तास, एक नाही 1 सव्वा तास होऊन जातं. रोजचा 1 तास, त्याप्रमाणे 5 दिवसाचे 5 किंवा 6 तास तुम्हाला आठवड्याभराचे मला द्यायचे आहेत. ओके, तुमची कमिटमेंट महत्वाची असणार आहे. आपण आता बघा, पहिला दिवस आहे, सर्वांनी लक्षात घ्या. मी फक्त आजच बडबड करेल, थोडीशी लेक्चरबाजी. बाकी टाइम नसतो, खूप टाईट सिलेबस असतो आपला. ओके, तर थोडंसं मला पण बोलून बोलून कंटाळा येतो. त्या स्क्रीनकडे इथे कॅमेरा आहे, कंटाळा येतो थोडंसं. तुम्हाला पण मी बोलायला चान्स देईल. ओके, तर छान छान एनर्जीवाले लोक मी पकडेल. त्याच्यासाठी व्हिडिओ ऑन करून ठेवा. व्हिडिओ ऑन नसेल तर काय होणार, तुम्ही मल्टीटास्किंग करतात, मग आपलं लक्ष लागत नाही. ओके, चला, कोण चांगली दिसणारी व्यक्ती, एनर्जीवाली व्यक्ती पकडूया आपण. चला, आपण रुपाली मॅडमला पकडू. छान स्माइल तुमची. करा 1 मिनिट अनम्यूट करा. चला, काय एकटक माणूस किती बोलणार. नमस्कार मॅडम, कुठून आहे तुम्ही? सर मी सोलापूर. ओके, सोलापूर. मॅडम, मी एक प्रश्न विचारतो, सर्वांनी जरा नोटीस करा. तुम्ही एखादं मोबाईल घेतला की चला मी एक इंस्टाग्रामचा मेसेज बघते आणि रील बघता बघता तुमचा किती वेळ जातो, किंवा एखादा युट्यूब शॉर्ट आहे, स्क्रोल करता करता एकदा बघायला गेलं, किती वेळ जातो तुमचा न कळत? 10-15 मिनिटं सर. बस, तुमचा कमी जातो. सुट्टीच्या दिवशी खरं सांगा, 9 वाजता सर समजा झोपेत बेडवर पडल्या रात्री, करता करता खरंच किती वेळ बघता? नाही सर, वेळ नसतो. नसतं घरी ना. पण बघा, सर्वांचा 1 ते 1.5 तास कुठेच जात नाही. ओके, तुम्ही जर तुमच्या फोनमध्ये स्क्रीन टाइम चेक केलं तर सगळ्यांचं मॅक्झिमम ॲव्हरेज 5 ते 6 स्क्रीन टाइम असतो. ओके, तर बघा, जितकं आपण मोबाईलवर बघतात लोक, तुम्ही नसेल बघा पण इतर लोक, इंस्टाग्राम असेल, फेसबुकच्या रील असतील, तर सगळं काही येतं. ते खरंच सगळं आपल्या कामाचं असतं का? जितकं नाही. येतात न्यूज वगैरे काही बघत असाल तुम्ही, न्यूज असेल, रील असेल, नाही, 90% आपल्या कामाचं नसतं, निगेटिव्हच असतं. 10% तुमच्या कामाचं असतं, बरोबर? तर इथे हो. तुम्हाला काय करायचं आहे, रोजचा 1 तास द्यायचा आहे. इथे ऍटलिस्ट तुमच्या काहीतरी कामात येईल. तुमच्या कामाचं काही नसेल तर नका येत जाऊ वेबिनारला, पण ऍटलिस्ट कामाचं तर असेल. तर पुढील 5 दिवस कमिटमेंटने करायचं. चांगली डील आहे. ओके, तर डील या नो डील करणार सगळे? मग करा. हो. ओके, थँक्यू मॅडम. ओके, चला, सर्वांना विचारतो, डील या नो डील करायची की नाही डील? ओके, चला, ते तुमची मर्जी. ओके, हे बघा, माझे मी 2 वर्षापासून करत आहे, 19वी बॅच आहे. ओके, घेणारे फायदा घेऊन गेले, तुमच्यावर आहे करायचं का नाही करायचं. ओके, चला, अजून एक अट आहे माझी 5 दिवस करताना. नीट ऐका हा. पुढील 5 दिवस, पुढील 5 दिवस मी तुमच्या जातीचा नसेल, धर्माचा नसेल, तुमच्या बोली भाषेचा नसेल, किंवा तुमच्या शहराचा नसेल, गावाचा नसेल, पण पुढील 5 दिवस तुम्हाला काय करायचं आहे, मला गुरु मानून घ्यायचं आहे. ओके, का? बघा, जेव्हा तुम्ही मला गुरु मानून घेणार, 5 दिवसानंतर तुमची मर्जी, काय करायचं ते करा. क्लास फ्री आहे, मी काय तुमच्याकडून पैसे नाही घेणार आहे, ती बाकी तुमची मर्जी. पण जर तुम्ही गुरु मानून घेतलं तर काय होणार, तुमच्यामध्ये सरेंडरची भावना, समर्पणाची भावना येणार. मग तुम्ही जास्त लॉजिक लावणार नाही. लॉजिक लावायला नंतर तुम्ही तुमचे मोकळे आहेत, पण इथे असताना समर्पण करून जे शिकवतायत ग्रहण करा, आनंदाने ग्रहण करा. नाही काही आवडलं तर बाजूला काढा. ओके, तर तेवढं एक तुम्हाला करायचं आहे. तर 5 दिवस थांबायचं आहे. काहीतरी मोटिवेशन पाहिजे, काहीतरी समोर पाहिजे तर आपण करू की नाही. तर कुणाचा तरी आदर्श पाहिजे आपल्याला, तर आपण परत थोडस, तुम्हाला थोडस मी एक्सरसाइज देतो थोडी बोटांची, नाहीतर फक्त एक बाजूने ऐकतात, मल्टीटास्किंग करतात. चल, एक प्रश्न विचारतो. तुमच्यापैकी इथे कोण कोण शेतकरी कुटुंबातून आहे? फक्त मेसेज मध्ये मी टाईप करा. ओके, तुम्ही असाल किंवा घरचे गावाला करत असतील, सांगा शेतकरी कुटुंबातून कोण कोण आहे. चला सांगा बरं. चला, सारिका मॅडम आहेत. ओके, अजून अमृता मॅडम आहेत. सभी ओके, अजून कोण आहेत? तू सांगा, शेतकरी कुटुंबातले कोण कोण? ओके, रुपाली मॅडम, गणेश सर, मॅडम, नीलम मॅम. ओके, अजून बस एवढेच? अरे, भारत शेतीप्रधान देश आहे यार, इतके कमी? ओके. ओके, स्नेहा मॅम.
ओके, व्हेरी नाईस. चला ठीक आहे, थँक्यू सो मच. ओके, ठीक आहे. 1+, आता नाव नाही माहित तर मी कसं घेणार. सुरेखा मॅडम आहेत, शीतल मॅडम आहेत, व्हेरी नाईस. चला, थँक्यू सो मच. आता बघा, सर्वांनी बघा, शेतकऱ्याचा आदर्श का घ्यायचा आहे बघा. शेतकरी काय करतो, जरा लॉजिक लावा. शेतकरी त्याला ज्याचं पीक घ्यायचं आहे तेच बीज पेरतो की नाही. त्याला जर गव्हाचं पीक घ्यायचं असेल तो ज्वारीचं बी पेरेल का. तांदळाचं पीक घ्यायचं आहे, बाजरीचं बी पेरेल का. सिंपल, जे पीक घ्यायचं तेच तो बीज पेरतो. तर पुढील 5 दिवस तुम्हाला काय करायचं आहे जीवनामध्ये बघा. नात्यांमध्ये प्रेम, जीवनात आर्थिक समृद्धी, शरीरात आरोग्य. सर्वात महत्वाचं, तुम्हाला इथून पुढे 24/7 जीवनामध्ये सकारात्मकतेचं, पॉझिटिव्हिटीचं बी पेरायचं आहे. ओके, सकारात्मकतेचं, पॉझिटिव्हिटीचं बी पेरायचं आहे. ओके, तर शेतकऱ्याचा आदर्श घ्या. आज आहे 27 जुलै, बीज पेरून टाका. आणि मी नेहमी सांगतो, हवं तर आज एक सेल्फी घ्या, एक सेल्फी 5व्या दिवशी घ्या, स्वतःमध्ये फरक बघा. ओके, तो एक्सपिरियन्स आहे मला स्टुडंटचा, म्हणून कॉन्फिडेंटली सांगत आहे. ओके, चला ठीक आहे. आता तुम्ही बोलणार रेकीचा क्लास आहे, सरांची वेगळीच बडबड चालू आहे, तर थोडंसं रेकीवर येतं. ओके, बघा, इथे काही लोक मे बी ग्रँड मास्टर असतील, मास्टर हिलर असतील, खूप प्रकारचे लोक असतात. ओके, पण काही लोक एकदम नवीन आहे, तर त्यांना आपण थोडा वेळ देऊया. तर बघा, काही लोकांनी रेकी हा शब्द पहिल्यांदा ऐकला आहे. तर लक्षात घ्या, भारतामध्ये रेकी हा शब्द कसा प्रचलित आहे. ओके, बरेचसे लोक जादूटोना बोलतात, ब्लॅक मॅजिक काय, सर्व क्लिअर करत. ओके, तर भारतामध्ये रेकी शब्द कसा प्रचलित आहे बघा. कुठे काही दरोडा पडला, काही क्राईम सीन झाला, तर आपण न्यूजपेपरला वाचतो किंवा टीव्हीला न्यूज बघतो की ह्या लोकांनी 4-5 दिवसांपूर्वी येऊन त्या एरियाची रेकी केली. आता ती रेकी म्हणजे काय, सर्वे करणं. फ्रेंच वर्ड आहे, जसं सिव्हिल इंजिनियर जाऊन सर्वे करतात तिथे, त्याला रेकी बोलतात. त्या रेकीचा आणि आपल्या रेकीचा काही एक संबंध नाही. आपण जी रेकी शिकत आहे ती आहे उसळी रेकी, एक हिलिंग मॉडॅलिटी आहे, उपचार पद्धती आहे, पूर्णतः वेगळी आहे. ओके, दुसरं, आता काही लोकांना वाटेल खरंच ब्लॅक मॅजिक आहे का, जादूटोना आहे का, त्यांच्यासाठी वेगळं. आणि मी जेही शिकवेल बघा, माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही, लॉजिकल माइंड चालवायचं. थोडी तुम्ही पण मागे रिसर्च करायचं, युट्यूबवर सगळं बघायचं. ओके, नाहीतर मी बोललो गुरु माना, पण पूर्ण इतकं ब्लाइंड राहायचं नाही. ओके, चला मी तुम्हाला एक दाखवतो. तुम्ही काय करायचं, विश्वास नसेल तर गुगलवर जायचं, तिथे काय टाईप करा. मी सकाळच्या बॅचला टाईप केलं होतं म्हणून आलाय. रेकी इन हॉस्पिटल, काय टाईप करायचं, रेकी इन हॉस्पिटल. ओके, आणि त्याच्यानंतरून तुम्ही बघा, अशा इमेज तुम्हाला दिसतील ना स्क्रीनवर. असे फॉरेनचे हॉस्पिटल्स आहेत ते, आणि तिथे बघा व्यक्ती असे हात ठेवून रेकी देत आहे. तर काय आहे माहितीये का, बरेचसे देश म्हणजे रेकी खूप पॉप्युलर आहे. सर्च करा, बऱ्याचशा देशांमध्ये रेकी खूप पॉप्युलर आहे. तर युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये काय करतात, बिफोर सर्जरी आणि आफ्टर सर्जरी क्विक रिकव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये रेकी देतात. प्लस तुम्ही कॉलेजेसचं बोलायचं झालं तर युनिव्हर्सिटीमध्ये देखील रेकी विषय शिकवला जातो. उदाहरणार्थ, आपलं रामटेक आहे नागपूरला, तिथे एक कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे, त्यांच्या अभ्यासक्रमात रेकी विषय शिकवला जातो. सनराइज युनिव्हर्सिटी राजस्थान, त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील रेकी हा सब्जेक्ट शिकवला जातो. इंटरनॅशनल लेवलला बाली स्कूल ऑफ योगा, तिथे शिकवला जातो. जपानमध्ये तर बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं जातं. तर रेकी जर असे हॉस्पिटलमध्ये देतात, कॉलेजेसमध्ये शिकवायला विषय घेतला, तर ब्लॅक मॅजिक असेल का, जादूटोना असेल का, बिलकुल नाही. उलट ती एक आपण व्हाईट मॅजिक त्याला बोलूया. ओके, ते तुम्हाला उद्या कळणारच आहे, मी बेस डिटेलमध्ये उद्या जाऊ. ओके, तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे. ओके, चला, आता दुसरं अजून एक नियम आहे. काय, 5 दिवस बसताना छोट्या मुलांसारखं बसायचं. लहान मुलं कशी असतात, म्हणजे कसं निरागस भावनेने. आता तुमच्यापैकी इथे कोणी पीएचडी असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, मग काय होतं, आपल्याकडे जर इगो असेल, मला खूप काही येतं, तर मग परत विद्या ग्रहण करायला प्रॉब्लेम येतो. छोट्या मुलांसारखं बना, परमेश्वराला छोटी मुलं खूप आवडतात. ओके, आणि इथे कोणी कुणाला ओळखत नाही, बिंदास व्यक्त व्हायचं. 5 दिवसापर्यंत तुमचं एकमेकांशी कनेक्शन बनवून जाईल. ओके,
आता मी तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही 5 दिवस का थांबायचं ते पण परत एकदा सांग. छोटे मुलं शाळेत काय करतात, हजेरी लावतात, सकाळी गेल्या गेल्या प्रेझेंटी लावतात. आता पहिला दिवस आहे तर आज प्रेझेंटी लावायची आहे. कशी, नाव गाव नका सांगू, वेगळी प्रेझेंटी आहे. मी सांगेल तुमच्या जीवनामध्ये तो प्रॉब्लेम आहे की नाही, फक्त मी टाईप करायचं. ओके, आता प्रेझेंटी लावायची. व्हिडिओ बंद वाले नीट ऐका, जरा स्क्रीनकडे बघा. आता बघा, ज्यांच्या ज्यांच्या जीवनात इथे उपस्थित लोकांपैकी ज्यांच्या ज्यांच्या जीवनात सध्या चिंता आणि तणाव आहे, स्ट्रेस आणि एन्झायटी वाले कोण कोण आहे, प्रेझेंटी लावा. चॅट बॉक्स मध्ये फक्त मी टाईप करा, कोण कोण आहे. चिंता, तणाव, स्ट्रेस, एन्झायटी, चला लावा प्रेझेंटी. चला स्नेहा मॅम, अरे बापरे एवढ्या फास्ट. ओके, मी स्नेहा मॅम आहे. ओके, कविता मॅम, कुमार भोसले. ओके, ओके, काही प्रॉब्लेम नाही, डबल जॉईन करू शकतात पुष्पा मॅम. ओके, जान्हवी मॅम, सविता मॅडम. ओके, चेतना मॅम, सुषमा मॅम. ओके, अनुरा. ओके, चला ठीक आहे, लावतायत प्रेझेंटिंग. चांगले ऐकायला लागले मला. हा, मी बोललो मला ऐकायचं. चला, व्हेरी नाईस, ठीक आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे का? हा, पुढचा प्रश्न नीट आहे. ओके, रुशाली मॅम आहेत, ठीक आहे. ओके, ओप्पो, गणेश काले. ओके, पुढचा प्रश्न नीट आहे का? असे कोण कोण लोक आहे इथे जे, त्याला बोलतात आत्मविसरण, स्वतःला विसरून इतरांसाठीच खूप वर्षापासून करतायत आणि त्याच्यामुळे आता तुमच्या हेल्थवर, वेल्थवर परिणाम दिसायला लागले आहेत. कोण कोण आहेत स्वतःला विसरून दुसऱ्यांसाठी जगत आहे? बघा किती फास्ट फास्ट आलं बघा. चला, शंभूराज मॅडम, प्रिया मॅडम, अमृता मॅम. ओके, स्नेहा मॅडम, शीतल मॅडम, अजून स्मिता मॅम, स्वाती मॅम. ओके, बघा ज्यांचे हँड रेज आहे, मी सगळ्यांना बोलायला चान्स देईल सध्या. असू द्या. ओके, सगळ्यांना बोलायला मी नंतर देणार आहे. ओके, चेतना मॅम, मयुरी मॅम. ओके, ठीक आहे. चला, तुमची प्रेझेंटी लागली, ठीक आहे. नेक्स्ट, कुणा कुणाला आरोग्याच्या समस्या आहे, हेल्थ इश्यू कुणाला आहे, कारण प्रायमरी रेकी हेल्थवरच काम करते. सांगा, हेल्थ वाले, आरोग्याच्या समस्या, लावा प्रेझेंटी. ओके ओके, सारिका मॅडम, सीता मॅम, ते उल्हासिंग, तुम्हाला खूपच आहे. ओके, चला मी, ओके ओके, थायरॉइड आहे. ओके, अजून महेश्वरी, पूनम मॅम. ओके, ठीक आहे. चलो, लागली प्रेझेंटी. नेक्स्ट क्वेश्चन, कुणा कुणाला आर्थिक समस्या आहेत, फायनान्शियल इश्यू, आर्थिक लेवलच्या समस्या, ते पण सांगा. रेकी त्याच्यावर पण काम करेल, मी शिकवेल. चला, ओके, आर्थिक लेवलवर शीतल मॅडम. ओके, सविता मॅडम. ओके, ओपो, कीर्ती मॅम. ओके, फायनान्शियल लेवलवर पण काम करते. हा, रेकी सगळीकडेच करते, ते तुम्हाला 5 दिवसात सगळं सांग. ओके, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, आता जास्त हजेरी लागेल, आता जास्त स्टुडंट उपस्थित आहे पुढच्या प्रश्नाला. असे किती लोक आहेत ज्यांच्या नात्यामध्ये सध्या प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिप इश्यू वाले कोण आहे, नात्यामध्ये कटुता? चला बघा, आता फटाफट लागेल. गणेश सर, हिना मॅम. ओके ओके, मी. ओके, मयुरी. ओके, लावा. शीतल मॅम, इथे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहेत नातेसंबंधाचे. ओके ओके, आता लास्ट क्वेश्चन विचारतो, हा शेवटचा, नीट ऐका. असे किती लोक आहेत, असे किती लोक आहेत ज्यांना अध्यात्माची खूप आवड आहे, म्हणजे स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता, चक्रा काय, ओरा काय, कुंडलिनी काय, हे ध्यान ते ध्यान, कुणाला इंटरेस्ट आहे जास्त देवाला जवळ जाणून घ्यायचं? काही लोकांना खूप इंटरेस्ट असतो. व्हेरी नाईस, खूप छान, जास्त लोक यावेळेस. ओके, चला ठीक आहे. सो ओके, अजून उल्हास सिंग सर. ओके, अध्यात्माची आवड आहे, व्हेरी नाईस. आता तिथेही तुम्हाला कसं काम करणार आहे मी सांगणार. ओके, चला, व्हेरी नाईस. तर बघा, आता मी तुम्हाला शिकवायला घेतो. ओके, आता बघा, थोडस मोठं करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, तर बघा, रेकी कुणी शिकावी, रेकी कुणासाठी आहे?
जे सतत चिंता, भीती आणि मानसिक तणाव अनुभव करतात, जे स्वतःला विसरले आहेत आणि दुसऱ्यांसाठी जगत आहे, ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात, जे जीवनात वारंवार नकारात्मक लोक, ठिकाण आणि प्रसंग ओढून घेतात, जे आर्थिक अडचणी आणि ब्लॉकेजेसचा सामना करत आहे, ज्यांच्या नात्यांमध्ये सतत संघर्ष, गैरसमज, दुःख आहे, जे आध्यात्मिक शांततेची, आत्मज्ञानाची वाट बघत आहे, आणि ज्यांच्याकडे परमेश्वराने सगळं दिलं आहे, ते जे दुसऱ्यांना देखील मदत करण्याची इच्छा बाळगतात. ओके. तर एवढ्या सगळ्यांसाठी रेकी आहे. आणि बघा, मी तुमचे प्रॉब्लेमच नाही विचारले, आपण 5 दिवसात त्याच्यावर सोल्युशन देखील बघणार आहे. आलं लक्षात तुम्हाला? रेकी अशी काम करणार. ओके. चला, तर रेकीने काय होतं? चिंता आणि भीती आत्मविश्वास शांततेत बदलतो, थकवा, बेचैनी ऊर्जा, उत्साह आणि एक तणावग्रस्त मन शांत मनाकडे नेतं. शांत मन आपल्याला सगळं मिळवून देत असतं. आता बघा सिलेबस. बघा, 5 दिवस तुम्ही इथे आहे, तर मी तुम्हाला सिलेबस सांगणार आहे. जे पण पुढील 1, 2, 3, 4 दिवस आहे, तो 4 दिवसाचा अभ्यास 5व्या दिवसासाठी करायचा आहे. तुम्ही एक पण दिवस मिस केला तर मग 5व्या दिवशी जी तुम्हाला प्रॅक्टिस सांगणार आहे ती कशी करायची, तुम्ही सगळे हिलर बनणार आहे, तुमचं अटोनमेंट करून दिले जाणार, सर्टिफिकेट देखील दिलं जाणार आहे. ओके. ISO सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे, MSCB रजिस्टर्ड आहे. छान 5 दिवस आले, तुम्हाला सर्टिफिकेट देखील दिलं जाणार आहे. ओके. तर मन लावून करा. आता सिलेबस काय आहे मी तुम्हाला एक एक करून सांगतो, म्हणजे तुम्हाला थोडंसं कळेल 5 दिवस का थांबायचं आहे. तर आज पहिला दिवस आहे. ओके. तर आज पहिल्या दिवशी मी तुम्हाला शिकवणार आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड काय आहे, ऍफर्मेशन्स काय असतात. ओके. हे आता आपण आज शिकणार आहे आता लगेच. उद्या आपण शिकणार आहे डिटेलमध्ये रेकी काय आहे, रेकीचा इतिहास, रेकीची प्रिन्सिपल, शिवाय पास्ट लाईफ मेडिटेशन. आता ते काय आहे सांग. तुमचा सर्वांचा बुधवारी सकाळी लेवल 1चं अटोनमेंट करून दिलं जाईल, शक्तिपात. ते काय असतं ते उद्या सांगेल. आता त्या शक्तिपातासाठी, अटोनमेंटसाठी तुम्हाला एक पूर्वपरीक्षा द्यायला लागते. जसं नीटची एक्झाम आहे, मेडिकलची, इंजिनिअरिंगची एक एंट्रन्स टेस्ट, तसं उद्याच्या क्लासमध्ये तुमचं एक पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. ते पास्ट लाईफ मेडिटेशन मध्ये तुम्हाला ती पूर्वपरीक्षा द्यायची. ते मेडिटेशन केल्यानंतर उद्या क्लासमध्येच असणार आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला बुधवारी शक्तिपात करून दिला जाणार आहे. ओके. तर 2 दिवस झाले. तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आपण काय शिकणार आहे, आत्ता सगळे प्रॉब्लेम तुम्ही सांगितले त्याच्यावर सोल्युशन. ओरा काय असतो, 7 चक्र काय असतात, ओराला प्रोटेक्ट कसं ठेवायचं, कुठलं चक्र खराब असेल, काय होतं. तिसऱ्या दिवशी तुमचं ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल, जे तुम्ही शक्तिपात घेतात. रेकीला कॉल कसा करायचा, आणि बुधवारीच तुम्ही मॅजिशियन बनणार. बुधवारी तुम्ही तुमच्या हाताने पाण्याची चव बदलायचं मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यानंतर चौथा दिवस गुरुवार, तो माझा नाही तुमच्या सर्वांचा आवडता दिवस. काय शिकणार आहे बघा आपण गुरुवारी, पेंडुलम डाउजिंग आणि झिबू सिम्बॉल. मी सांगितलं ना, तुम्ही घरातील प्रत्येक ठिकाणची एनर्जी, व्यक्तीची एनर्जी चेक करणार. कसं? गुरुवारी तुम्हाला मी पेंडुलम डाउजिंग शिकवणार आहे. तुम्हाला घ्यायची गरज नाहीये, कसं बनवायचं मी बुधवारी टेम्पररी वाला सांगेल. असे डाउजर असतात, तर तुम्ही त्याच्याने प्रश्नांची उत्तरे कशी मिळवायची, एनर्जी कशी चेक करायची, आणि सगळं प्रॅक्टिकल आहे. ते मी एक इथेच बसेल, तुम्ही तुमचं घराचं सगळं चेक करून यायचं आहे. खूप मजा येते. मग पेंडुलम डाउजिंग शिकवेल गुरुवारी. काही झिबू सिम्बॉल्स देणार, आर्थिक प्राप्तीसाठी किंवा कॉन्सन्ट्रेशन, मुलांचा अभ्यास, ब्युटीसाठी काही सिम्बॉल गुरुवारी दिले जातील. ओके. आणि शुक्रवार सर्वात महत्वाचा दिवस. शुक्रवारी तुम्ही काय बघणार आहे आपण बघूया. तर बघा, शुक्रवारी तुम्ही शिकणार आहे सर्वात इम्पॉर्टंट. जर हे सगळं केलं तर मग 5व्या दिवशी तुम्ही शिकणार एनर्जी बॉल कसा बनवायचा, घरातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक वस्तूला हिलिंग कशी द्यायची, संपूर्ण पृथ्वीला कशी द्यायची, तुमच्या औरामधून पितृदोष असतील, ग्रह दोष असतील, ब्लॅक मॅजिक असेल, पैशाचे ब्लॉकेज असतील, कसे काढायचे ते सगळं 5व्या दिवशी. सेल्फ हिलिंग आहे, 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24, खूप काही आहे. 7 चक्र मेडिटेशन तुम्हाला पुढे जाऊन करायचंय, प्रॅक्टिस करायची आहे. खूप सगळं शुक्रवारी करायचं आहे. त्याच्यासाठी हे 4 दिवस महत्वाचे असतात. ओके. तर तुमचा असा सिलेबस असणार आहे. चला, आता आपण पुढचं शिकायला घेणार आहे. बरं, 1 मिनिट द्या, मी 1 मिनिट मध्ये आलो. कोणीतरी आलंय, जस्ट 1 मिनिट. सिलेबस बघून घ्या तुम्ही, मी 1 मिनिट मध्ये.
Just one. ओके, चला इकडे लक्ष द्या सर्वांनी. ओके, आता पुढचं, आता आपण सर्वांनी लक्ष द्या. आता खूप इम्पॉर्टंट, आता क्लास सुरू होत आहे, सिलेबस. तर बघा, द बेस्ट गिफ्ट इन लाईफ इज गिव्हिंग युअर सेल्फ अ सेकंड चान्स. बघा, तुम्हाला काय करायचं आहे जीवनामध्ये. गिफ्ट्स बघा, तुम्ही खूप बऱ्याच वेळेस आपण इतरांना गिफ्ट देतो, ओके, आणि स्वतःलाही देतो, जसं की गाडी असेल, ज्वेलरी असेल, सोयन्स. पण सर्वात मोठं गिफ्ट काय आहे माहितीये? स्वतःसाठी. स्वतःसाठी सर्वात मोठं गिफ्ट असतं स्वतःला दुसरी संधी देणं, एक चान्स देणं. जीवनामध्ये जेही प्रॉब्लेम आहे, जेही स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकले नाही, जे नाते नीट करू शकले नाही, तर आज तुम्ही स्वतःला दुसरा चान्स द्यायचा आहे. ओके, का द्यायचा आहे, का नाही, ते हळूहळू तुम्हाला समजेल. ओके, तर बघा, त्याचं उत्तर थोड्या वेळाने कळेल तुम्हाला का करायचं आहे. आता ज्यांनी ज्यांनी बघा, प्रॅक्टिकल सेशन आहे, ज्यांनी ज्यांनी वही पेन आणला आहे त्यांनी काय करायचं आहे? सध्या तुमच्या जीवनातील 10 महत्वाच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत त्या लिहायच्या आहेत. ओके, ज्यांनी सध्या तुमच्या जीवनातील 10 महत्वाच्या जबाबदाऱ्या. आता कसं लिहायचं अगोदर बघा, जी जबाबदारी सर्वात मोठी त्याचा पहिला क्रमांक, म्हणजे त्याच्याहून कमी महत्वाची असेल त्याला खाली खाली 10वा 9वा 10वा द्यायचं. ओके, चला आता लिहायला घ्या बरं तुमच्या समस्या. फॉर एक्झाम्पल, घराचा हप्ता भरायचा आहे, लोन क्लिअर करायचं आहे, अजून काय असू शकतं, गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे, मुलांचं ऍडमिशन, लग्न जमवायचं आहे, मेडिक्लेम. लिहून टाका, लिहा. चला, थँक्यू, सर्वांनी ऐकलं आणि खरंच वही पेन घेऊन बसले. जो प्रैक्टिकल करेगा रिजल्ट उसी को मिलेगा. ओके, बाकी लोग की गॅरंटी मी नाही दे सकता. ओके, आता ज्यांनी वही पेन नाही आणला, परमेश्वराने 10 बोट दिली आहे, चेक करा बरं किती बोट दिलीत परमेश्वराने. नाही आणला वही पेन, बोटावर मोजा. चला, पहिली जबाबदारी काय, त्याच्याहून कमी महत्वाची, त्याच्याहून कमी, त्याच्याहून कमी, त्याच्याहून लिहा. तोपर्यंत मला बघू द्या चेहरे कोणाला आहे वेबिनारला. चला, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, फ्री म्हणून ग्रांटेड नका घेऊ. ओके, जर मी खरंच, तुम्ही स्वतःच सांगणार, जर क्लासची जर फी घेतली ना मी 5 दिवसांची, 5-6 हजार कुठे नाही गेले, सर्वांना माहितीये. ते सुंदर दिसतात, काय व्हिडिओ बंद केला होता बरं स्मिता मॅडम? खरंच सांगतो तुम्हाला, याची व्हॅल्यू 5,000 पेक्षा जास्त आहे. तर भेटते, परमेश्वराने दिलंय तुम्हाला काहीतरी नशिबात, तर करा, खूप छान रिझल्ट असतात. मला काही फरक पडत नाही, दरवेळेस वेगवेगळे स्टुडंट भेटतात तुमच्यासाठी. चलो लिहा. हम्म. ठीक आहे सपना मॅम, आपण दुसरं काहीतरी करूया. रेकॉर्डिंग दाखवा आजची तुम्ही. ठीक आहे, ज्यांचा व्हिडिओ नसेल ऑन होत, वी कॅन अंडरस्टँड. अरे किती जबाबदार आहे, इतक्या मन लावून लिहितात माधुरी मॅडम, जास्त आहे की काय?
किती म्हणलं, एवढ्या समस्या घेऊन फिरते, तेवढ्या जबाबदाऱ्यांचं ओझं वाकवतं जीवनात आपल्याला चांगलं. थोडं लिमिट द्या स्वतःला. ठीक आहे. चला, आय थिंक झाले असतील 5-6. का इकडे महेश्वरी पाटील मॅडम, काय जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे का तुमच्याकडे? चला घ्या, परफेक्ट. चलो, ज्यांनी नाहीये वही पे. ओके. आता बघा, झाले असतील 5-6. सर्वांनी इकडे नोट. आता मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, त्या लिस्ट मध्ये तुमचा नंबर कितवा होता? चॅट बॉक्स मध्ये सांगा. 1 2 3 4 5 असंच टाईप करा. तुमचा नंबर कितवा होता? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा लिहा. चेक करा बरं, तुमच्यासाठी टाइम. तुमचा नंबर तिसरा होता. ओके, मुकुंद सरांचा तिसरा होता. ओके, मयुरी मॅम व्हेरी नाईस. चला, सारिका मॅडमचा 4. महेश्वरी पाटील मॅम पाचवा. ओके, अमृता मॅम 5वा. कोणी कोणी असे असतात ना, त्यांचा नंबरच नसतो. ओके. सुजाता मॅम 4था. चला, सविता मॅमचा 7वा आलाय. ओके. कुमार भोसले 7वा. ओके. 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 पहिली फॅमिली जबाबदारी. ओके. 0. ओके, भेटलेच कोणी ना कोणी. 6 नंबर. 5. 9 नंबर सुनील सर. 5 नंबर. ओके. ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर बघा, चला, थँक्स. तुम्ही छान प्रॅक्टिकल केलं. प्रॅक्टिकल केले तर रिझल्ट भेटते. ओके, चौथा, तिसरा. आता सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. सर्वांनी इकडे बघा. जर जेव्हा तुम्ही विमानाने प्रवास करतात ना, एरोप्लेनने, विमान उडायच्या अगोदर ना, एअर होस्टेस एक डेमो देते. आणि ती काय सांगते बघा, जर इमर्जन्सी सिच्युएशन आली, आपत्कालीन परिस्थिती आली, तर वरतून ऑक्सिजन मास्क खाली येतो. तो मास्क खाली आल्यानंतर अगोदर स्वतःला लावायचा, नंतरून तुमच्या शेजारी तुमचा छोटा मुलगा बसलाय त्याला लावायचं. ओके. आता असं का सांगतात? नाही तर तुम्हाला काळजी, तुम्ही आधी त्याला लावाल, तसं नाही. बघा, जर आपण आपली काळजी घेतली नाही, तर आपण आपल्या मुलांची, फॅमिलीची काळजी घेऊ शकणार आहे का? मलाही खूप प्रेम आहे माझ्या मुलीवर, बायकोवर, आई वडिलांवर, भावावर. पण जर मी स्वतःचीच काळजी घेतली नाही, तर त्यांच्याकडे कोण बघणार आहे तुमच्या नंतर? आणि मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय जीवनामध्ये? प्रायोरिटी स्वतःला द्या. ओके. स्वतःला थोडस स्वार्थी बनल्याने काही होत नाही. तो फायदा त्यांनाच होणार आहे. नाहीतर तुमच्याकडे दुर्लक्ष झालं विचार करून, शरीरावर 1000 आजार झाले, तुम्हालाच नुकसान होणार आहे. ओके. दुसरी एक गोष्ट सकाळी सांगितली, परत बघतो, का स्वतःला प्रायोरिटी द्यायची? साधं सोपं आहे. मी असेल, कोणी असेल, बघा, एखादी व्यक्ती देवाघरी गेली तर काय होतं? घरचे लोक काय करतात? गेल्या गेल्याच एक तर त्याला बॉडी बोलतात, नावाने बोलत नाही. बॉडी आली, बॉडी गेली, बॉडी आली. बरोबर की नाही? मग छान त्याचा घरामध्ये फोटो ठेवतात. मग मस्त हारवाल्याला सांगतात, रोज यायचं, हार लावायचं, हार ताजा दे, रोज लावतात. 6 महिन्यानंतर त्या ताज्या फुलांची जागा कोण घेतं? प्लास्टिकचा हार घेतो. घेतो की नाही? 6 महिन्यानंतर ती जागा प्लास्टिकचा हार घेतो. आणि तुम्ही बघा, पुढच्या 1-1.5 वर्षात तिथे हारही नसतो, फक्त फ्रेम असते. त्याच्या 4-5 वर्षानंतर घरात तो फोटो देखील नसतो. ही रियालिटी आहे. ऍग्री करतात की नाही? द्या स्वतःला टाइम. ओके. प्लीज. बरोबर ना? द्या स्वतःला टाइम. थोडं स्वार्थी बना. त्याचा फायदा इतरांनाच होणार आहे. असं नाही की आपलं त्यांच्यावर प्रेम नाही म्हणून द्यायचंय. ओके. स्वतःला टाइम द्या. ओके. मी तुम्हाला सांगेल, रेकी शिकताना थोडस टिप्स देईल. ओके. आता बघा, पहिला टॉपिक आहे, काय आहे? कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. आता मी जेही शिकवेल ते सगळं 5व्या दिवसासाठी आहे. ओके. बघा, काही लोक खूप हुशार आहेत, त्यांचा अभ्यास आहे. कॉन्शियस माइंड काय, सबकॉन्शियस माइंड काय, चेतन मन, अवचेतन मन. पण काही लोकांना हे काहीच माहिती नाही. ओके. तर त्यांच्यासाठी थोडा टाइम द्या. तुम्हाला माहिती आहे तर परत ग्रहण करा, परत शिका, किंवा तुमचं काही असेल नंतर एक्सप्लेन करा. पण इतरांसाठी थोडा वेळ द्या. सर्वांनाच सर्व येतं असं काही नाही. तर बघा, पुढे जाऊन तुम्ही रेकी हिलिंग करणार, ऍफर्मेशन देणार, स्वतःची हिलिंग, अन्न पाण्याची हिलिंग, याच्यासाठी तुमचं सबकॉन्शियस माइंड देखील चांगलं प्रोग्राम झालं पाहिजे. म्हणून जेही शिकवेल सगळं 5व्या दिवसासाठी आहे. आता सबकॉन्शियस माइंड काय असतं, कॉन्शियस माइंड काय असतं, याचं थोडंसं आपण 5-10 मिनिटात बघूया. ओके. तर बघा,
हे कॉन्शियस माइंड आहे ना, जे आपलं जागरूक माइंड, ज्याला लॉजिकल माइंड बोलतं, ते एवढं असतं. हे तुम्ही विचार करतात, विचारपूर्वक सगळे कामं करतात. जसं मला बघत आहे, हा माणूस शिकवतो आहे, काही क्वालिफाय पण आहे का नाही, याचं काय ऐकायचं, दुसरे असे तसं, तर लॉजिकली करत आहे. सबकॉन्शियस माइंड ऑटो मोडवर असतं. त्याचं तुम्ही त्याला फक्त प्रोग्राम करतात, बाकी तुमच्या जीवनात गोष्टी तो ऑटोमॅटिक घडवत असतो. आणि त्याचं मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल उदाहरण आता थोड्या वेळाने देणारच आहे. बघा, जर तुम्ही हा कॉन्शियस माइंड असतो, जर याला प्रोग्राम तुम्ही सबकॉन्शियस माइंडला जर प्रोग्राम करायचं शिकले, त्याला तुम्ही रिप्रोग्रामिंग केली, तर तो अलादीनच्या जीन सारखा, म्हणजे जो हुकूम मेरे आका ह्या पद्धतीने काम करत असतो. ओके. आता मी तुम्हाला परत दुसरं उदाहरण देतो. ओके. बघा, आता आपण एक उदाहरण देऊया. कॉन्शियस माइंड कसा काम करतो, सबकॉन्शियस कसा करतो, थोड्या वेळाने सांगतो. आधी कुणाशी तरी बोलतो मी आता. खूप वेळ कॅमेऱ्याकडे बघितलं का मला झोप यायची. थांबा. आता कोणीतरी एक व्यक्ती पकडू, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. ओके. सरळ विचारून कुणाला पकडायचं, कुणाला बोलायचंय का? चला आपण चांगले एनर्जी वाली व्यक्ती पकडूया. चला जान्हवी मॅमला पकडूया. चला, नमस्कार जान्हवी मॅम. अनम्यूट करा बरं. अनम्यूटचं बटन दाबा तर. नमस्ते ओके. सर. कुठून आहे मॅडम तुम्ही? बॉम्बे. कुठून? मुंबई. ओके, मुंबई. आता मॅडम, तुमचा काहीतरी स्वभाव आहे जो मला माहिती नाही, म्हणजे रागीट असेल, प्रेमळ असेल, भित्रा असेल, हिंमतवाली असेल, काहीतरी स्वभाव आहे तुमचा. ओके. खूप दयाळू असेल, एक व्यक्तिमत्व आहे की नाही तुमचं, एक व्यक्ती हो. म्हणून तुम्हाला माहिती आहे, मला नका सांगू हा. हं. आता मला सांगा, जर तुमचा जन्म मुंबईत महाराष्ट्रात न होता जर पंजाबला झाला असता, तर तुम्ही ह्याच असतात का जान्हवी मॅडम? थोड्या नाही. बदलल्या. हो. चला, तुमची समजा महाराष्ट्रातच जन्म आहे, पण तुमची शाळा वेगळी असते, मित्रमैत्रीण वेगळे असते, तर तरी एक फरक पडला असता. थोडासा फरक स्वभावातच फरक. पडला असता. चला, तुमचे आई वडील आणि भाऊ बहीण वेगळे असते, तर तुम्ही दुसऱ्या कुटुंबात जन्म घेतला असता, तर शेजारच्या घरात, ह्याच असतात का जान्हवी मॅडम? नाही. चला ठीक आहे. आता त्याच्याहून मोठा आपण बोलूया. जर तुमचा जन्म, आता बघा, आपण सगळे काय आहे, एक सोल आहे, आत्मा आहे, शरीर तर आपण घेऊन फिरतो. आता हं. तुमच्यातली तीच जीवात्मा, सोल काही म्हणूया, ते हे शरीर शरीर धारण केले की नाही. आता तुमचा जन्म भारतात न होता जपानमध्ये झाला असता, तर ह्याच मॅडम असतात का जान्हवी मॅडम? बदलल्या नेचर असतात. तसाच असता, पण तसाच असता. प्रभाव ठीक आहे. फरक असतो. आता तुमचा जन्म एखाद्या विशिष्ट धर्मामध्ये झाला असता, तर मुस्लिम कुटुंबात, ह्याच असतात का? विचार वेगळे असते. बघा, पूर्णपणे वेगळे असतात. कशासाठी मी सांगतो बघा. तुम्ही जे पण आहे ते कोणीतरी तुम्हाला प्रोग्राम केला आहे. आधी आई वडिलांनी संस्कार दिले, नंतर शाळेतल्या शिक्षकांनी संस्कार दिले, मित्रमैत्रिणींनी काही सांगितलं, हजबंडने काही सांगितलं, बरोबर की नाही? तुमचं हं. तुमच्या आयुष्यावर किती कंट्रोल आहे, सर्वांनी नोटीस करा. किती पर्सेंट आहे? फक्त 10% असेल. 90% तुम्ही तुमचं जीवन दुसऱ्यांवर सोडलेलं आहे. ही व्यक्ती अशी बोलली, मी असा आहे. तुमचं उद्या कोणी कौतुक केलं, तुम्ही हवेत उड्या मारून फिरणार. कोणी अपमान केला, लगेच तुम्ही डिप्रेशन मध्ये जाणार की नाही? तर बघा, आपलं आपल्या जीवनावर म्हणजे काहीच कंट्रोल नाही. 10% पेक्षा कमी आहे. ओके. तर मी तुम्हाला थँक्यू मॅडम. सर्वांनी बघा, नोटीस करा. यथा राजा तथा प्रजा. जसा देश असेल जसा तसंच लोक बनतात. चायनाचे लोक त्यांच्या मेंटॅलिटीने वागतात, अमेरिकेचे त्यांच्या, भारताचे त्यांच्या मेंटॅलिटीने. तर पण आपलं रिअल सेल्फ काय आहे, कुणाला माहिती आहे का? तर काय करायचं आहे, आपलं रिमोट इथून पुढे दुसऱ्याला द्यायचं नाही. स्वतःचं रिमोट स्वतःच्या हातात ठेवायचं आहे. जसं तुम्हाला घडवायचं आहे, जी तुमची इच्छा आहे, सगळं तुम्ही मिळून राहणारच आहे. ओके. तर ऍग्री करतात की नाही, तुमचं रिमोट दुसऱ्यांच्या हातात आहे? किती पर्सेंट वाटतं? काही लोक आहे नाही देत, तर तसं नाही आहे. तर आपल्याला ते सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करायचं. अजून एक सांगतो, कॉन्शियस माइंड सबकॉन्शियसचा फरक, सबकॉन्शियस माइंडचा फरक. बघा, जेव्हा तुम्ही गाडी शिकले, पहिल्यांदा गाडी शिकले, तेव्हा किती केअरफुली, सायकल असेल, गाडी असेल, ते हँडल वळवतो इकडे तिकडे, मग ब्रेक कुठे आहे, समोर ती व्यक्ती आली, धक्का लागेल, इथे खड्डा आहे, किती केअरफुली. आता तुम्ही तसं करतात का?
तुम्ही 1 तासाचा प्रवास करता, तुम्हाला कळतही नाही रस्त्यात किती गाड्या होत्या, किती खड्डे होते. काय होतं? सबकॉन्शियस माइंड तसं प्रोग्राम करत असतं, बरोबर की नाही? तर तुम्हाला सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करून पुढे रेकीमध्ये जास्त कामी येणार आहे. आता हे प्रोग्राम कसं करायचं, काय करायचं ते देखील शिकवणार आहे. ओके. तरी मी तुम्हाला एक छोटासा फरक सांगतो, हवा तर स्क्रीनशॉट काढू शकतात तुम्ही. बघा, आपलं चेतन म्हणजे असतं कॉन्शियस माइंड, ते तर्कशक्तीने काम करतं, लॉजिकली काम करतं. आणि अवचेतन मन स्वतःहून काम करत असतं. ओके. तर जसं मी तुम्हाला गाडी चालवायचं उदाहरण दिलं, लिहायचं वाचायचं उदाहरण दिलं, तर तुमचं सबकॉन्शियसली करत असतं. गती बघा, कॉन्शियस माइंडची गती हळू असते. एक तुम्ही पुस्तक वाचायला घेतलं कॉन्शियसली, तर तुम्ही काय करणार, म्हणजे एक लिमिटेशन असतं. आपण स्मरणशक्ती बघूया. एखादं पुस्तक वाचलं, सगळं लक्षात राहत नाही, थोडे वाक्य लक्षात राहतात. पण सबकॉन्शियसली तुमची स्मरणशक्ती दीर्घकालीन असते. तुमच्या लहानपणच्या घटना, मोठे मोठे इव्हेंट्स असतील, सगळं तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात असतं. अगदी पास्ट लाईफ रिग्रेशनच्या कोर्समध्ये लोक मागच्या जन्मातलं देखील सांगते. तर तुम्हाला कसं प्रोग्राम करायचं, काय करायचं ते आपण बघणार आहे. पुढे जाऊन तुम्हाला रेकीमध्ये खूप जास्त कामी येणार आहे. त्याच्या अगोदर एक मंत्र, ज्यांनी वही पेन आणला अजून एक सरप्राईज देतो. एक प्रश्न आहे माझा, एका दिवसात आपल्या डोक्यात किती विचार येतात? चला मेसेज टाईप द्या मला, चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं. एका दिवसात आपल्या डोक्यात किती विचार येतात? कोणी सांगेल का? एक मंत्र देणार आहे मी तुम्हाला आता. चला, 60,000 येतात, पूनम मॅमने सांगितलं. खूप, लाखो, भरपूर, 74,000, 70,000, असंख्य, खूप सारे, खूप, 70,000, अनेक, असंख्य, अनलिमिटेड, न सांगण्या इतके, मिलियन्स. ओके. ओके, 70,000, खूप सारे, खूप सारे, 72,000, 80 लाख, अनलिमिटेड. काहीतरी टाइमपास तर होतो नाही तुमचा, काहीतरी बोर नाही होते ना? चला, थोडेफार, थोडेफार तुम्ही लकी आहे, मग थोडेफार येतात. खूप खूप अनलिमिटेड, चला ठीक आहे. तर बघा, सायंटिफिकली प्रूफ आहे, एका दिवसात, म्हणजे वैज्ञानिकांनी संशोधन केलं आहे, ऍव्हरेजली एका दिवसात आपल्या डोक्यात 60,000 ते 70,000 विचार येऊनच जातात आरामशीर. आता तुम्ही मला सांगा, 60,000 ते 70,000 किती विचार खरंच पॉझिटिव्ह असतात, आपल्या कामाचे असतात? 10% पण नसतात. बाकीचे सगळे तेच तेच आणि निगेटिव्ह विचार असतात. तर तुम्हाला इथून पुढे काय करायचं आहे, एक मंत्र देत आहे. ओके. काय मंत्र आहे बघा. सर्वप्रथम तर विचार ओळखायला शिका. विपश्यना मध्ये जी जातात त्यांना सजग राहायचं शिकवतात, कॉन्शियस राहायचं. ते लोक त्याच्यासाठी 10 दिवसाचं शिबिर करतात, घरच्यांना सोडून जातात. मी जे सांगेल त्याला फक्त 5 सेकंड लागतात. दिवसभरात कधी 5 सेकंड थांबा आणि नोटीस करा तुमच्या डोक्यात सध्या काय विचार चालू आहे. जर तो विचार योग्य असेल तर वेलकम. जर विचार नकारात्मक असेल, निगेटिव्ह असेल, तुमच्या कामाचा नसेल, आता एक मंत्र देत आहे. खूप साधा सोपा मंत्र आहे, मंत्र लिहून घ्या. मंत्र आहे, जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. लिहा, जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. काय करायचं? एखादा विचार आला नकोसा, जो तुमच्या कामाचा नाही आहे, फक्त काय बोलायचं, शांत हो, तू आलास पुरेस आहे, पण मला आता तुझी गरज नाही आहे. मराठीत पण लिहू शकतात, तू आलास पुरेस आहे, पण आता मला तुझी गरज नाही आहे. ओके. आता याच्या मागे सायंटिफिक रिझन काय आहे बघा. एनर्जी कधी पण वेव्ह फॉर्म्स मध्ये असते. अच्छा, ते NLP चा विषय आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, त्याचं पण मी कोच आहे. तर बघा, एखादी गोष्ट, प्रत्येक एनर्जी वेव्ह फॉर्म मध्ये असते आणि जेव्हा तुम्ही त्याला ऑब्झर्व करतात ना, तर ती एनर्जी गायब होते. आता होतं काय, तुमच्या डोक्यामध्ये अननोईंगली खूप सगळे विचार चालू आहे, तुमचं लक्षच नाहीये, आणि तेच नकारात्मक नकारात्मक विचार शरीरावर येतात. तर ओळखायचं शिका, 5 सेकंड थांबायचं शिका. मिनिट पण नाही सांगत आहे, 5 सेकंड सांगत आहे. विचार नकारात्मक असेल तर काय बोलायचं, जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. छोटासा मंत्र आहे, पण खूप स्टुडंट्सला फायदा करून दिलेला आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीच काम करत असतात. ओके, जास्त क्रिटिकल जायचं नाही. कारण बघा, बघा तुम्ही साधं उदाहरण, मुलीला कॉलेजून यायला उशीर झाला, डोक्यात किती विचार येतात? लेट का झालं, पाऊस येतो आहे, रिक्षावाला खराब आहे, रस्त्यात ते मुलं टवाळखोर आहेत, कुठे गेली असेल, काहींच्या डोक्यात मित्राबरोबर गेली असेल, तिथे बसली असेल, आणि तसं काहीच नसतं. सगळी तुमच्या डोक्यातली खिचडी चालू असते. तर
असे विचार आले तर काय बोलायचं, जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. नाही तर काही लोक कामाला सुरू होण्याच्या आधीच बिझनेस सुरू करायचा आहे, मग होईल का, कस्टमर कुठून येतील, क्लायंट कुठून येतील, नाहीचा पाडा सुरू होऊन जातो. झाला सुरू, जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. ओके, एवढं वापरायचं आहे. ओके, तर फॉलो करा, छान मंत्र आहे. हो कोण पो प्रेयर नंतर घेईन मी तुमचं, एवढा खूप मोठा वेबिनार होतो. ओके, नंतर. तर सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. हवं तर लिहून घ्या. 3 गोष्टीने तुमचा सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होतो. अलादीनचा जीन पाहिजे ना, तो असाच होतो. कसा? 3 गोष्टी आहेत, ऍफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. आता मी तुम्हाला ऍफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन शिकवेल, मेडिटेशन आपण नंतर बघूया. ओके, आता बघा, आपण अगोदर ऍफर्मेशन बघूया. सर्वप्रथम ऍफर्मेशन्स म्हणजे काय, हा शब्द तुम्हाला जीवनात नेहमी कामी येणार आहे. जीवनामध्ये ऍफर्मेशन शब्द खूप महत्वाचा आहे. पुढे रेकी पण याच्यावरच डिपेंड करणार आहे. तर ऍफर्मेशन्स म्हणजे सारखं सारखं एखादा शब्द बोलून व्यक्ती किंवा वस्तूला तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस घडवून आणू शकता. आता तुम्ही टेक्निकली एक प्रयोग बघा, त्याच्यानंतर मी तुमचं प्रॅक्टिकल घेणार आहे. तर थोडंसं एक्सप्लेन करतो तुम्हाला, कारण सर्वच लॉ ऑफ अट्रॅक्शन कोचेस शिकवतात. ओके, माझे पण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे बॅचेस असतात, याच्यामध्ये आपण बघूया. हे आहे डॉक्टर मसारू इमोटो. परत अगेन सांगतो, माझ्यावर विश्वास नाही ठेवायचा, हवं तर युट्यूबवर जायचं, सगळं बघायचं, तुमची रिसर्च चालू ठेवायची मागे. हे डॉक्टर मसारू इमोटो आहेत, जपानचे रिसर्चर आहेत. यांचा एक प्रयोग खूप फेमस आहे, तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता. टाईप करायचं डॉक्टर मसारू इमोटो राईस एक्सपेरिमेंट. यांनी काय केलं, शिजवलेला भात घेतला, तो सेम भात 3 वेगवेगळ्या बरण्यांमध्ये भरला. एका बरणीवर लेबल चिटकवलं लव, एकावर नथिंग, एकावर हेट, प्रेम, आणि एकावर इग्नोर, आणि एकावर द्वेष. काय करायचे, सारखं सारखं येऊन दिवसातून 5-6 वेळेस चक्कर मारून ज्याच्यावर लव लिहिलं आहे त्याला अफर्मेशन द्यायचे, तू खूप चांगला आहे, पृथ्वी तलावर राहून तुझा खूप आमचा फायदा आहे, लोक हेल्दी होतात, त्यांना पोषण भेटतं, वगैरे वगैरे, चांगले अफर्मेशन. ज्याच्यावर हेट लिहिलं, द्वेष होतं, त्याला सांगितलं तू खूप खराब आहेस, तुझ्यामुळे लोकांना ओबेसिटी येते, लोकांना बीपी शुगर होतो, तू चांगला नाहीये, कशाला आला, वाईट अफर्मेशन. एकाला नथिंग केलं, म्हणजे त्याला इग्नोर केलं, बघून न बघितल्यासारखं. त्याचा परिणाम काय झाला, ज्याच्यावर लव लिहिलं त्या भाताने ताजेपणा टिकून ठेवला, ज्याच्यावर हेट लिहिलं तो सडायला लागला, ज्याच्यावर नथिंग लिहिलं तो सगळ्यात जास्त खराब झाला. आता जीवनामध्ये काय होतं बघा, तुम्ही जसं बोलणार, घरचे तुम्हाला लहानपणापासून जसं बोलणार, व्यक्ती तसाच होतो. तुम्ही एखाद्याला खराबच बोलले, काही करू शकत नाही, तर व्यक्ती तशीच होते. ओके, प्लस शाळेत पण तसंच होतं, शिक्षकांचं एखाद्याला खूप इन्करेज करतात, तो शेवटी तसाच विद्यार्थी बनतो, सेम काम करतो. दुसरं, आणि तुम्हाला हे प्रयोग करायचे आहेत, मी पुढे जाऊन तुम्हाला रेकी हिलिंग मध्ये तुम्ही पाणी असेल, झाड वगैरे सगळ्यावर प्रयोग नंतर करायचे. त्याच्यानंतर बघा, एखाद्याला चांगलं बोला, एखाद्याला वाईट बोला, पण एखाद्याला इग्नोर केल्यावर काय होतं, समजा तुमचा एक पती आहे किंवा पत्नी आहे, तुमच्याशी चांगली बोलते, कधी वाईट बोलते, पण तुम्हाला इग्नोर केलं तर कसं वाटेल. तर बोलायचं तर चांगलंच अफर्मेशन बोला सर्वांशी, पण इग्नोर कुणाला करू नका. इग्नोर केल्याने काय होतं माहिती आहे ना, सर्वात जास्त त्रास इग्नोर केलेला होतो. ओके, आता मी तुमचं ऍप प्रॅक्टिकल घेतो. अफर्मेशन्स का महत्वाचे आहे बघा, प्रॅक्टिकल घेण्याच्या अगोदर सगळ्यांनी कान देऊन ऐका. हे जे आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा भाग आहे. आता लॉ म्हणजे काय, कायदा. कायदा सर्वांसाठी समान आहे. भारताचं संविधान सर्वांसाठी समान आहे. सूर्याचा प्रकाश सर्वांसाठी समान आहे. पाण्याचा गुणधर्म सर्वांसाठी समान आहे. तर आता बघा, अफर्मेशन्स कसे काम करतात आणि हे ब्रह्मांड त्याला कसं रिस्पॉन्ड करतं, युनिव्हर्स कसं रिस्पॉन्ड करतं. ओके, क्रिएटर म्हणा, काही म्हणा. आता मला एखादी व्यक्ती पाहिजे आहे, त्याचं प्रॅक्टिकल घ्यायचं, पण मराठी ज्याला वाचता येतं ना, अशी व्यक्ती पाहिजे आहे. कोण आहे का, कुणाला बोलायचं आहे का, म्हणजे फक्त वाचायचं स्क्रीनवर, मी काही विचारणार नाही तुमचं पर्सनल. चला, आता आपण ह्या मॅडमला विचारू, विवो नावाने आहेत ना, अनम्यूट करा, अनम्यूट करा. अरे तुम्ही आल्या, थांबा, कुठे गेल्या, दिसत नाही आहे स्क्रीनवर. हा, इकडे आहेत का, ओके, अनम्यूट करा. हा, नमस्कार मॅडम. नमस्ते सर. कुठून आहे मॅडम तुम्ही.
पुण्यातून. अच्छा, पुण्याच्या आहेत का? काय नाव तुमचं? रेश्मा दाभाडे. ओके, रेश्मा मॅडम. काही नाही, तुम्हाला फक्त स्क्रीनवरच वाचायचं आणि बघा सर्वांनी स्वतःशी रिलेट करा. ओके, तुम्हाला फक्त स्क्रीनवरचं एक वाक्य वाचायचं आणि थांबायचं आहे. ओके, त्याच्यानंतर युनिवर्स सर्वांशी कसं बोलतं आता तुम्हाला दाखव. ओके, बोलणार, सर्वांशी बोलणार मी, घाबरू नका. आता मॅडम पहिलं वाक्य वाचा बरं. एक माझं नंबर. शरीर नेहमी थकलेलं आणि आजारी असतं. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमचं शरीर इथून पुढे असंच असणार आहे. पुढचं. पैसे कधी पुरेसे नसतात. मी कितीही प्रयत्न केला तरी मी गरीबच राहणार. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. इथून पुढे तुमच्या जीवनात पैशाची अशीच किल्लत राहणार. वाचा कोणीच पुढे. खरं प्रेम करत नाही माझ्यावर. माझं कुणाशी चांगलं जमत नाही. तथास्तु तथास्तु तथास्तु. असंच होणार तुमचं इथून पुढे, काही कोणी करणार नाही तुमच्या खरं. पुढचं. मी नेहमी एकटी आणि दुःखी असते. माझ्या भावना कोणी समजून घेत नाही. असंच हो तुमच्या बरोबर, नक्की असंच होऊ द्या. नेक्स्ट. माझ्या आयुष्यात काहीच समाधान नाही. मी कधीच खुश राहू शकत नाही. तथास्तु तथास्तु तथास्तु. असंच होणार. आता मॅडम कसं वाटलं मी बोललो तथास्तु असंच होईल तुमच्या जीवनात? किती वाईट वाटलं ना? वाईट वाटलं, पण मी घाबरू सकाळचा नका, क्लास जॉईन रिवर्स. केला होता ना. हा, चला आता मग मी सक- दुसऱ्यांना शिकायला भेटेल की नाही. आता आपल्याला रिव्हर्स मी स- करायचंय. ओके, नाही, चला. मी सकाळी क्लास जॉईन केला होता, तर मला सकाळपासून इतकं छान दिवस गेला ना, खूप छान गेला, म्हणून मी परत आता जॉईन झालीये. चला, चांगली गोष्ट आहे. चला, आता परत दुसऱ्यांसाठी परत आता रिव्हर्स करायचंय. ओके, अफर्मेशन्स. चला, हो. पुढचं वाक्य बघा. मॅडमांना बघा, एक लक्षात घ्या. तुम्ही सर्वांना सांगत आहे, जेव्हा तुम्ही काही बोलतात तिकडून न कळत ब्रह्मांड तथास्तु बोलत असता. हा कायदा आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. तसंच होत असतं. ओके, चला आता मॅडम अजून चांगली रात्र जाईल, तुमचे दिवस चांगला गेला. आता हो. वाचा पहिलं वाक्य. माझं शरीर दररोज अधिक मजबूत, ताजतवानं आणि निरोगी होत आहे. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुम्ही इथून पुढे अशाच हेल्दी. नेक्स्ट. मी दिवसेंदिवस समृद्धीकडे वाटचाल करत आहे. पैसा माझ्याकडे सहजपणे आणि योग्य वेळेस येतो. चला, तुमच्या जीवनात असंच हो, जेव्हा कधी गरज असेल पैसा ऑटोमॅटिक तुमच्या जीवनामध्ये. पुढचं. मी प्रेम आणि समजूतदारपणे भरलेली नातेसंबंध अनुभव करत आहे. माझ्या आयुष्यात चांगली माणसं आहेत. तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात चांगलीच माणसं येणार. नेक्स्ट. मी माझ्या भावना समजून घेते, स्वीकारते आणि त्यांचा आदर करते. व्हेरी नाईस. नेक्स्ट. मी नेहमी शांत, स्थिर आणि समतोल असते. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुम्ही अशाच असणार आहे. नेक्स्ट, लास्ट. माझं आयुष्य समृद्ध आणि समाधानकारक आहे. मी प्रत्येक क्षणात आनंद शोधते. तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात असंच होणार. ओके, चला मॅडम, तुमच्या जीवनात असंच होणार. ओके, तर बघा सर्वांनी आता एवढे सगळे अफर्मेशन एक संगती स्वतःसाठी कधी बोललो होतो आपण? एवढ्या छान छान गोष्टी. हं? चला, नाही. थँक्यू मॅडम. अजून कोणी सांगा मला, कोणी बोललो होतं केवढ्या छान छान स्वतः बरोबर एक संगती? एका फटक्यात, एका झटक्यात नाही बोलले होते ना? तर आता बघा, क्लास फ्री आहे मी सांगितलं ना. आता काय करायचं आहे, जीवनात सगळं पाहिजे. 20 रुपये खर्च करायचे आहे. 20 रुपये मला नाही द्यायचे, माझा जीपे फोन पे नंबर नाही येणार आहे. 20 रुपये खर्च करायला कोण कोण तयार आहे? असं समजा 20 रुपये फी भरली. कोण कोण तयार आहे सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. तयार आहे का 20 रुपये खर्च करायला? आता कसे करायचे मी तुम्हाला सांगतो. चला, व्हेरी नाईस. बघा, हे 20 रुपये कधी काळी मी खर्च केले होते. ह्या 20 रुपयाने मला 20 लाख रुपये देऊन गेलं. ओके, तर 20 रुपये कसे काम येणार आहेत बघायचं. ओके, चला. आता सर्वांनी मे बी ग्रुपवर बघितलेलंच असेल, तर काय करायचंय तुम्हाला आता बघा. चला, व्हेरी नाईस. खूप जण 20 रुपये फी भरायला तयार आहे. स्टॉप 1 मिनिट होतो. तर बघा, तुम्हाला 2 पानांचं पीडीएफ येणार आहे. आमच्याकडे कलर प्रिंटचे 10 रुपये घेतात, तर 2 प्रिंटआउटचे 20 रुपये होतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे 2 अफर्मेशनचे पीडीएफ आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, घरामध्ये तुमच्या कपाटाच्या आत लावा. जेव्हा कधी कबड उघडलं एकदा वाचायचं आहे.
किंवा तुम्ही तुमच्या फ्रीजवर लावा, कुठेही लावा. काही लाज वाटत असेल तर कपाटाच्या आत लावा, नाही तर घराच्या सर्वांना दिसेल असं लावा. तुमच्याबरोबर इतरांचाही फायदा होईल. काय करायचं आहे, सकाळी उठल्यावर 2दा, झोपेला जायच्या आधी 2दा तुम्हाला हे ॲफर्मेशन्स वाचायचे आहे. बघा, केल्याने होते रे आधी केले पाहिजे. तुम्ही काही केलंच नाही, फक्त ऐकलं तर तुम्ही जीवनात कुठेच जाणार नाही. कुठेतरी सुरुवात पॉझिटिव्हिटीची करायला लागणार आहे. परत सांगतो, तुमची मदत तुम्हालाच करायची आहे, कोणीही तुम्हाला वाचवायला येणार नाही. जगात सगळं माणसं स्वतःचा विचार करतात. ओके, तुम्ही ज्या मुलांना का प्रेम करतात ते देखील एक लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी स्वार्थी होतात. ओके, थोड्याफार प्रमाणात होतातच. ओके, ते रियालिटी आहे. तर तुमची मदत करायला कोणीच येणार नाही, तुमची मदत तुम्हाला करायची. त्याच्यासाठी या गोष्टी करा, 20 रुपये खर्च करा. बघा, खूप सुंदर ॲफर्मेशन्स आहेत. काहींनी वाचले पण असतील, मी ग्रुपवर टाकले होते. तर याचं PDF घ्यायचं. ज्या लोकांनी ग्रुप लेट जॉईन केला, मेसेज करा ऍडमिनवर, तुम्हाला PDF पाठवून देईल. तर बघा किती सुंदर ॲफर्मेशन्स आहेत. बघा, तुम्ही जे म्हणाल युनिव्हर्स तसं तथास्तु म्हणणार आहे. ओके, आता तुमच्या जीवनात काही परिस्थिती असेल, काय बोलायचं बघा, बदल हा अवघ्या काही मिनिटांमध्ये घडत असतो. माझ्या इच्छाशक्तीने मी बदल घडवून आणते व त्याला दिशा देते. बघा, प्रत्येक श्वासासोबत मी जीवनात विपुलता, प्रेम, आनंद, उपचार ग्रहण करत आहे. सगळ्यासाठी आहे, कुठल्याही धर्माशी रिलेटेड नाही आहे आणि जीवनातील प्रत्येक प्रॉब्लेम तुमचा दूर करू शकतो. इंग्लिश पण खूप छान आहे. शक्य असेल तर इंग्लिश करा, इंग्लिशचे वर्ड खूप पॉवरफुल आहे. बघा, तुम्ही पैशासाठी पण किती सुंदर आहे. बघा, मनी फ्लोज इन माय लाईफ लाईक अ रिव्हर, रेन्स ऑन मी लाईक अ वॉटरफॉल, every day in every way, avalanches of health, wealth, healing, energy, love, creativity, wisdom, power flows in my life happily, safely, easily, constantly by the blessing of God. तर खूप सुंदर आहे. पैशासाठी आहे, नात्यासाठी. तुम्हाला काय करायचं आहे, एवढं जर वाचलं ना, तुमचं एकदम छान पक्क होऊन जाईल. ओके, तर कुणाला लाजू नका. माझ्या पण घरात लावलं होतं, आधी लोक हसायचे, हा काय प्रकार आहे. जो हसेल त्याचे दात दिसेल. तुमचं काम तुम्हाला करायचं आहे, मी सांगून जाईल. जे माझे स्टुडंट आहेत त्यांच्या जीवनात झाले चेंजेस, तुम्हाला करायचं तर करा, मला काही फरक पडत नाही. ओके, पण ते नक्की करा, कारण तुम्हाला तुमची मदत तुम्हालाच करायची आणि सर्वस्वी तुमच्यावर आहे. दुसऱ्या काही टिप्स देतो मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या थोड्याफार, त्या मला फॉलो करायच्या आहेत. ओके, अजून काही टिप्स आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, दोन्ही भाषेमध्ये पाठवतो. ओके, काही प्रश्न उत्तर असेल आपण क्लास नंतर घेऊया, संपलं. तर बघा, ॲफर्मेशन्स कसे पाहिजे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. बघा, तुम्ही अजून एक करू शकता. काय करायचं, जे इम्पॉर्टंट गोल आहे, काय करायचं, तुम्ही जेव्हा झेरॉक्स काढायला जाणार, झेरॉक्स वाल्याकडे प्रिंट आउट, काय करायचं, तुम्हाला स्टिकी नोट्स मागायच्या. स्टिकी नोट्स आहेत, तर असं 10, 30, 40 रुपयाला भेटतंय. स्टिकी नोट्स घ्यायच्या आणि काय करायचं, तुम्हाला त्याच्यावर जेही तुमचं ॲफर्मेशन आहे, महत्वाची विष आहे, द्यायची आहे. आणि मग तुम्ही तुमच्या मिररवर लावा, लॅपटॉपवर, फोनवर स्क्रीन सेव्हर ठेवा, फ्रीजवर लावा, कुठेही लावा. तुमचं लक्ष गेलं पाहिजे दिवसभर तिथे. तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तो मेसेज जातो. सबकॉन्शियस माइंड प्रतिमेमध्ये काम करतो, इमेजेस बघतो, कलर्स बघतो. सबकॉन्शियस माइंडला लॉजिकल नाही कळत, तो इलॉजिकलने काम करतो. ओके, हे करायचं आहे. अजून एक काय करायचं आहे, बघा, तुम्हाला जर मॅनिफेस्टेशन म्हणजे स्वप्न एखादं विश असेल तर काय करायचं आहे, पिवळ्या कागदावर लाल पेनाने लिहायचं आहे. काय, आता बघा, माझे लॉ ऑफ अट्रॅक्शन मनी रेकीचे पण क्लास असतात. आता खूप सगळ्या मॅनिफेस्टेशन मेथड असतात. 555 टेक्निक आहे, 369 टेक्निक आहे. तुम्ही आता नवीन आहे, तुम्ही काय करायचं, जी ही इच्छा सध्या खूप महत्वाची विश आहे, एकच इच्छा, काय करायचं, पिवळ्या कागदावर लाल पेनाने लिहायचं आहे. तसं तुम्ही कुठेही लिहू शकतात, पण याचं काहीतरी कारण आहे. काय, पिवळ्या कागदावर जर तुम्ही केलं तर आपल्या आपल्या ब्रेनमध्ये केमिकल तयार होतं. ओके, ते रसायन तयार होतं जे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला, अवचेतन मनाला जाग करतं. ओके, तुम्हाला रोज काय करायचं आहे, एकच विश रोज 21 वेळेस लिहायची आहे. आता थोडे डाऊट असेल, क्लास संपल्यानंतर मी घेईल. प्रश्न असेल तर बाजूला लिहून ठेवा. ओके, आता तुम्ही म्हणणार यांचं का फॉलो करू, हे कोण विद्वान आहे. तर परत काय करायचं, तुम्हाला मी अजून एक टेक्निक सांगतो. तुम्ही काय करा, वर जा. वर जर तुम्ही गेले ना, मॅनिफेस्टेशन डायरी टाकलं ना, तुम्हाला असं बघा, बरेच सगळे आहेत अशा. तर हे 558 आहे, सकाळी एक बघितली 420 रुपयाची होती. तर बघा, हे सगळं काम करतं म्हणून विकल्या जातं.
नसतं काम केलं तर विकलं गेलं असतं का? असं प्रॉडक्ट काम करतं. ओके, तुमच्यावर आहे, सुरुवात करा. हे नसेल काही गरज नाही, बुक बाइंडिंग वाल्याकडे जा, येलो पान विकत घ्या, येलो पेजेस, त्याच्यावर लाल पेनाने लिहा. ओके, करायचं आहे. परत सांगतो, केल्याने होते रे, आधी केले पाहिजे. ओके, ऍफर्मेशन लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ऍफर्मेशन लिहिताना ऍफर्मेशन साठी एक स्मार्ट तत्व असतं, म्हणजे स्मार्ट टेक्निक आहे. काय आहे? एस फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिलेव्हंट आणि टाइम बाउंड. आता कसं लिहायचं, का बरं तसं पाहिजे बघा. साधं उदाहरण आहे. आता तुमचं वजन खूप आहे, 100 किलो आहे, तुम्हाला 55 किलो घ्यायचं आहे. तुम्ही रोज ऍफर्मेशन लिहिलं, मी बारीक झाली आहे, बारीक आहे, बारीक आहे, असं लिहायचं. ऍफर्मेशन चालू वर्तमान काळात पाहिजे. हवं तर कसं लिहू शकतात बघा, काहीतरी नंबर द्यायचा. तुमचं वजन 100 किलो आहे, तर तुम्ही एक टाइम पण द्यायचा, टाइम बाउंड पण पाहिजे. बघा, मी आता समजा जुलै चालू आहे, तर मी 27 ऑक्टोबर रोजी माझं वजन 55 किलो झालेलं आहे आणि मी खूप आनंदी आहे, असं पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहायचं आहे. तुम्ही पैसे कमवत असाल, आता मी सांगितलं मी खूप शिकवत आहे, आणि मी जर लिहिलं मी महिन्याला 100 करोड कमवत आहे, खरंच होणार आहे का? ते रिलेव्हंट नाही आहे. कारण मला माहिती आहे त्याच्यासाठी मी किती काम करत आहे, तर मी जितकंही काम करतो त्याच्या दुप्पट तिप्पट अमाऊंट लिहू शकतो. ओके, तसं स्लोली स्लोली जायचं. नाही तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला पटून जातं हे फेक आहे, काम करणार नाही. असं एक्स्ट्रा लिहिलं तर तुम्ही आता महिन्याला 50,000 कमवत आहे, लिहायचं मी डिसेंबर 2026 पासून महिना 2 लाख कमवत आहे. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही त्याच्यासाठी काय काम करत आहे. तर असं तुम्हाला चालू वर्तमान काळात पाहिजे. शिकून झाल्यानंतर मला हँड रेज करा, मी सांगेल एखाद्याला पाहिजे तर कसं ऍफर्मेशन लिहायचं आहे. ओके, आता मधूनच नाही सांगत, नाही तर मग तो हे होऊन जातो. ओके, टाइम संपून जातो, मग खूप वेळ होऊन जातो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, पुढचं बघा, व्हिज्युअलायझेशन. आता शेवटचा टप्पा आहे आजच्या सेशनचा, व्हिज्युअलायझेशन. बघा, स्क्रीनवर एक व्यक्ती आहे, दिसत आहे. ती व्यक्ती काय करते? ध्यानाला बसली आहे. तो सगळं व्हिज्युअलाइज करतोय, दृश्यमान दिवा स्वप्न बघत आहे, व्हिज्युअलाइज करत आहे, सक्सेस, हेल्थ, सो अँड सो. आता बघा, परत एकदा, हे देखील लॉ ऑफ अट्रॅक्शनच काम करतं. लॉ कसा आहे? कायदा सर्वांसाठी सेम काम करतो. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो, मग समजेल. आता आधीच सांगितलं आहे कुणी. आता व्हिज्युअलायझेशन कसं काम करतं आपण बघणार आहे. आपण एक दुसरं उदाहरण घेऊया. सकाळी लव्ह मॅरेज वाल्यांचं दिलं होतं, आता दुसरं घेऊया. बघा, एक व्यक्ती आहे, मेडिक्लेम विकणारी आहे. आता कोणी काम करत असेल मेडिक्लेम पॉलिसीचं, चांगली गोष्ट आहे, त्याच्या अगेन्स्ट नाही. एखादी व्यक्ती मेडिक्लेम विकायला आली, तो व्यक्ती मेडिक्लेम कशी विकते तुम्हाला माहिती आहे? बघा, आमच्या कंपनीचा असा मेडिक्लेम आहे, वर्षाला तुम्हाला 40,000 50,000 काहीतरी भरायचे आहे. तुम्ही जेव्हा आमचा मेडिक्लेम घेतला, आता कसा सांगतो बघा हा, तर तुम्हाला शहरातील ह्या या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन भेटेल. सगळ्या हॉस्पिटलचे, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलचे नाव घेतो. तुमच्या नजरेसमोर ते सगळे व्हिज्युअलाइज करतात, जितके हॉस्पिटल आहे तुमच्या नजरेसमोर येतात. मग सांगतो त्याच्यामध्ये तुमचे हे आजार कव्हर होतील, मग तुम्ही ते आजारही व्हिज्युअलाइज करतात. मग तो सांगतो तुम्ही ऍडमिट झाले तर तुम्हाला एसी रूम, डिलक्स रूम अशा भेटतील. तुम्ही इमॅजिन करतात बाकीचे जनरल वॉर्ड मध्ये आहे, आम्ही मस्त एसी रूम मध्ये, समोर टीव्ही आहे, कारण पैसे भरत आहे, व्हिज्युअलाइज करतात. ओके, बरंच काही सांगतो. आणि काय होतं, तो त्याचा मेडिक्लेम विकून चालला जातो. आता तुम्ही 40,000 रुपये भरले आहे, पैसा काय फुकट येतो का? भरल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये ते सबकॉन्शियसली असतंच, मी आजारी पडलो तर सेफ आहे, मी आजारी पडलो तर सेफ आहे. सबकॉन्शियस माइंड काय पकडून घेतं? आजारी. ओके, त्याला काही कळत नाही, तसाच काम करतो. ओके, आणि तुम्ही बाकी व्हिज्युअलाइज पण करत असतात. आता सर्वे काय सांगतं बघा, आता खेड्याकडची लोक जास्त मेडिक्लेम वगैरे काढत नाही, हेल्दी असतात. पण सर्वे असा सांगतो जे लोक मेडिक्लेम काढतात त्यांचे ऍडमिट होण्याचे, आजारी पडण्याचे चान्सेस वाढलेले असतात. का? त्याचं हेच कारण आहे. दुसरं, तुमचंही मन खातं, अरे पैसे वाया गेले, पैसे वाया गेले, तसंही होतं. मग सबकॉन्शियस माइंड काय बोलतो? तथास्तु, तथास्तु, तथास्तु. होतं की नाही असं? ऍग्री? ओके, कारण तुमचं लक्ष तिकडे गेलं ना, एनर्जीकडे, फोकस तिकडे गेला. जिथे फोकस जाणार तेच होणार. ओके, अजून एक उदाहरण देतो. लव्ह मॅरेज कुणाकुणाचं झालंय?
सकाळचं उदाहरण परत देतो. ओके, देणार नव्हतं पण देतो. कुणी आहे का लव्ह मॅरेज वाला? कोणी कुणाला ओळखत नाही. ओके, माझं पण झालं आहे, त्यात काय एवढं. ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो कायदा कसा सर्वांसाठी सेम काम करतो. चला, व्हेरी नाईस. आता लव्ह मॅरेज मध्ये बघा कसं असतं. एक तर ते वेगळ्या जाती धर्माचे असतात, गाव नाव सगळं वेगळं, काही नसतं, एकदम संबंधच नसतो, चान्सेस नसतात लग्न व्हायचे. फॅमिली तर नाहीच बोलते भारतामध्ये अजूनही, कारण कुटुंब वेगळं आहे, जातपात वेगळे आहे. आता काय होतं बघा, एका मुलाला एक मुलगी आवडली, शाळेतला असला तरी कॉलेजचा असला तरी कायदा सर्वांसाठी सेम काम करतो. एका मुलाला एक मुलगी आवडली, त्याला तिच्यावर प्रेम झालं, तो काय करतो माहितीये, रात्रंदिवस तिचा विचार करतो. खाता पिता आंघोळ करताना, टॉयलेटला जाताना, झोपताना सगळं काही तिचा 24 तास विचार करतो. प्रेमात पडले ना पोरग. आणि मग तो विचार करून करून काय करतो, कायदा कसा आहे, अट्रॅक्शन सर्वांसाठी सेम काम करतं. त्या मुलीलाही तो आवडायला लागतो. आता त्या मुलीला तोही आवडायला लागला. आता आधी एकटा स्वप्न बघायचा, आता हे दोघे जण मिळून स्वप्न बघतात. आपण लग्न करू, इथे घर घेऊ, मी जॉब करेल. ते नाही का कहो ना प्यारे मध्ये अमिषा पटेल कशी करते, मस्त मस्त बोलते ना, तसं करतात. आणि मग काय होतं, दोघं मिळून स्वप्न बघतात, एनर्जी अजून फोकस होते. ओके, आणि मग काय होतं, त्यांचं जुळून जातं लग्न. ओके, तसंच होतं, कारण लव्ह मॅरेज मध्ये जात पात काही वेगळं नसतं, तर लॉ असा अट्रॅक्ट होतो. आता अजून एक सांगतो, तुम्ही पुढे जाऊन लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये जीवनात काही मिळवायचं असेल, श्रद्धा खूप महत्वाची आहे. परत एक उदाहरण देतो, कारण तुम्हाला असं सांगून समजणार नाही. तुम्हाला धार्मिक, तुम्ही सगळे स्पिरिच्युअल, तर धर्मांचं उदाहरण देतो. ओके, तुम्हाला माहिती आहे सर्व लोक नवस करतात, शिर्डीला जातात, बालाजीला जातात, फॉरेनचे लोक पण बऱ्याच ठिकाणी जातात, हाजी अलीला जातात, खूप आहे. सगळ्या देशात काही ना काही पिलग्रिम्स असतात नवस पूर्ण करण्यासाठी. आता सर्वांचेच नवस पूर्ण होतात का सांगा मला? नाही होत. कदाचित तुमचे नसेल झाले, आणि काहींचे होतात. आता साईबाबांची तुमच्याशी दुश्मनी आहे का? स्वामींची तुमच्याशी पर्सनल दुश्मनी आहे? काही आहे का सांगा? बिलकुल नाहीये. नवस कुणाचे पूर्ण होतात? नवस त्याचेच पूर्ण होतात जो पूर्ण श्रद्धा ठेवतो की माझा होणारच आहे, फुल कॉन्फिडन्स. तुम्हाला एक उदाहरण देतो, श्रद्धा काय असतं, फेथ काय असतं. बघा, एक अशीच काल्पनिक स्टोरी आहे. एका गावामध्ये दुष्काळ पडलेला असतो. सगळे गावचे लोक काय करतात, रोज भजनं बोलतात, प्रार्थना करतात, देवा पाऊस पडू दे, पाऊस पडू दे. पण एक छोटा मुलगा छत्री घेऊन येतो. गावचे लोक बोलतात, तू वेडा आहेस का, छत्री घेऊन आला, अजून पावसाचा पत्ता नाही. तो काय बोलतो, तुम्ही प्रार्थना करतायत म्हणजे पाऊस तर पडणारच आहे ना, मग याची गरज पडेल की नाही. त्याला बोलतात श्रद्धा. आता तुम्हाला माझं कळणार नाही, तुम्हाला मी जरा असं स्पिरिच्युअली सांगतो. तरच तुमचे स्वप्न पूर्ण होणार, जे इच्छा आहे ते काम करणार, अदरवाईज नाही करणार. ते बघा, भगवान कृष्ण गीतेमध्ये काय सांगतात. बघा, भगवान कृष्ण काय सांगतात, यथा श्रद्धा तथैव फलम. जशी श्रद्धा असेल तसे फळ भेटते. भावना आणि श्रद्धा जर मिळाली तरच त्याची रियालिटी घडते. संशयात्मा विनश्यते. ज्याचं मन संशयाने भरलेलं आहे तो नष्ट होतो, म्हणजे त्याचे स्वप्न. तुमचं मन, तुम्ही नवस लाख बोलले साईबाबाला, स्वामींना, मनात शंका आहे, होईल का नाही होईल, नेहमीच आहे, नाही होत तर मग नाही होत. बघा, माझा सतत विचार कर आणि माझा भक्त, म्हणजे जेही तुमची इच्छा असेल, तुम्हाला जसं लव्ह मॅरेज मध्ये सांगितलं, सतत त्या इच्छेचा विचार करायचा आहे. जणू ती इच्छा आधीच पूर्ण झाली आहे अशा भावनेने अंतिम परिणामावर लक्ष केंद्रित करा. हे तुम्हाला पुढे जाऊन रेकी हिलिंग मध्ये खूप जास्त काम येणार आहे. आता काही बोलणार की सर आम्ही नाही मानत गीतेला, आम्ही कशाला मानू, आम्ही नाही करत, तर तुमच्यासाठी दुसरं उदाहरण दे. आता दुसरं आहे बायबल. ख्रिश्चनिटीमध्ये बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जितके लेखक आहे इथूनच उदाहरणं घेतात. आता बायबल काय सांगतं बघा, ऍज अ मॅन थिंकेथ इन हिज हार्ट सो इज ही. जसं तुम्ही मनाने विचार करता तुम्ही तसेच होतात. ओके, बघा, सर्वात छान बायबल मधलं काय बघा, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. जर तुम्ही मागितलंच नाही, मागायची कलाच नसेल तर कसं भेटेल? तुम्हाला मागायची कला शिकवत आहे. शोधा म्हणजे सापडेल, शोधलं नाही तर सापडणार नाही. ठोका म्हणजे उघडेल, म्हणजे संधीचे दरवाजे. अकॉर्डिंग टू युअर फेथ बी इट डन अनटू यू. तुमच्या श्रद्धेनुसारच तुम्हाला मिळणार आहे. तर काही बोलणार सर आम्ही हे पण नाही मानत. ठीक आहे, तुमच्यासाठी आता अजून एक घ्यायला तर सगळ्यांची उदाहरणं घेईल पण टाइम नसतो. भगवान बुद्ध काय बोलतात बघा,
आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहे. तुमचेच विचार तुमचं आयुष्य बनवतात. तुम्ही जे विचार करतात तेच तुम्ही होतात, जे अनुभवतात तेच आकर्षित करतात. मनच सर्व काही आहे. ओके, तर मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. तर तुम्ही मनावर राज्य करा, नाहीतर मन तुमच्यावर राज्य करेल. आलं लक्षात इथपर्यंत? ओके, तर लक्षात ठेवायचं आहे, श्रद्धा खूप महत्वाची आहे. ओके, तर आजच्यासाठी एवढ्याच गोष्टी आहेत. ओके, आज इथे थांबूया. आता बघा, क्वेश्चन आन्सर घेऊन लक्षात घ्या. आता तुम्हाला रोजची रेकॉर्डिंग भेटेल, नोट्स भेटतील, पण ग्रुपवर नाही भेटणार. ग्रुप डिलीट होत असतात. ओके, खूप सगळं. आता 19वा ग्रुप आहे, ग्रुप कुठे कॅरी करायचे? तर क्लास संपल्यानंतर एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक येईल, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा, सगळ्या रेकॉर्डिंग वगैरे त्याच्यावरच भेटत जातील. ओके, दुसरं, उद्या काय शिकणार आहे? उद्या रेकी काय आहे, रेकीचा इतिहास, रेकीचे प्रिन्सिपल्स, रेकीचे किती लेवल असतात, अटुनमेंट काय आहे, बुधवारी शक्तिपात आहे, त्याचं टाइम टेबल उद्याच दिलं जाईल तुम्हाला. तो शक्तिपात काय असतो तेही सांगेल. त्याच्यासाठी उद्या 5 लाईव्ह मेडिटेशन असणार आहे. उद्या शक्यतो येताना हेडफोन घालून बसा. ओके, खूप सुंदर अनुभव येतो सर्वांना 5 लाईव्ह मेडिटेशनचा. खूप छान अनुभव आहे. नक्की उद्या मिस करू नका. कुठलाच दिवस मिस करायचा नाही, नाहीतर मग रेकॉर्डिंग बघून काही होत नाही. ते तुम्हाला जितकं प्रॅक्टिकल करणार तेवढे सुंदर अनुभव येणार आहे. कारण मग जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करतात, लाईव्ह मेडिटेशन करतात, तर मग मला इकडून तुम्हाला हिलिंग देता येते, तर ते चांगला रिझल्ट जाणवतो. रेकॉर्डिंग बघून मग हिलिंग तेवढी देता येत नाही मला, तुम्हाला जाणवणार. ओके, ठीक आहे. चला, बोर झाले का? कंटाळा आला? आता क्वेश्चन आन्सर घेऊया. बघा, क्वेश्चन आन्सर एक लक्षात घ्या. मला तुमचं सगळं माहिती आहे. सध्याचे प्रॉब्लेम काय काय आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत, मुलं ऐकत नाही, चिडचिड करतात, हजबंडशी पटत नाही, बायकोशी पटत नाही, सगळ्यांची उत्तरं देईल. रोज एक एक दिवस आहे, सर्वांचे सोल्युशन 5 दिवसात भेटणार आहे. आता तोच प्रश्न विचारा जो आजच्या संदर्भात आहे. ऍफर्मेशनशी काही प्रॉब्लेम आहे, शिकायला भेटलं नाही, किंवा काय असतं सबकॉन्शियस माइंड, आजच्या सेशन विषयी विचारा. बाकी मला तुमचे सगळे प्रॉब्लेम माहिती आहे, सगळ्यांची उत्तर मी देणारच आहे. ओके, चला, कुणाला काही असेल तर हँड रेज करा किंवा असा हात करा, मी अनम्यूट. कुणाला आहे काही क्वेश्चन? ओके, हा, बोला पूनम मॅडम. सर, मला माझ्या मुलाचं अफर्मेशन लिहायचं, त्याला IIT बॉम्बे पाहिजे. तर मला अफर्मेशन लिहिता नाही येऊन आले की मी कसं लिहू? ठीक आहे, मी IIT सांगतो कॉलेज पाहिजे तुम्हाला. 2027 मध्ये. मी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट तर त्याने लिहिलं पाहिजे. सर, त्याला क्लासेस असतात त्याला, सर, तर त्याची आई करू शकते ना सर? करू शकतात. ओके, काही होतं तुमच्या कुटुंबाचाच भाग. 2 आवाज येत आहेत, एक आवाज बंद करा. हा, ओके, ओके. 2 आवाज येत होते माझे. 2 डिव्हाइस आहेत, एक डिव्हाइस बंद करा. हो, सॉरी सर. ओके, बोलिए सर. आता लिहा त्याच्यासाठी की अ, माझा मुलगा 2027 साली त्या कॉलेजमध्ये आनंदाने शिकत आहे. 2027 साली मध्ये हिंदी में बताता आनंद हूँ, आहे. हिंदी में हाँ, बताता यस सर, हूँ. चलेगा. हाँ हाँ. मेरा लड़का, पूरे आगे नाम लिखिए, मेरा लड़का, उसका नाम, हाँ हाँ. साल 2027 में साल 2027 में आईआईटी बॉम्बे में IIT बॉम्बे में खुशी के साथ सीख रहा है, खुशी के साथ सीख रहा सीख है. रहा है. और थैंक यू लिखना नहीं भूलना है. थैंक यू गॉड, थैंक यू लिखना. ग्रेटिट्यूड बहुत इंपॉर्टेंट है. हाँ? तो थैंक यू थैंक, यूनिवर्स. धन्यवाद ही लिख दिया तो भी चलेगा. ओके, वो लिखना भूलने का नहीं. सर, याला येलो डायरी मध्ये माझे अफर्मेशन पूर्ण 6 महिन्यामध्ये होऊन जाईल ना सर? हा, होऊन जाईल ना. रोज 21 वेळेस लिहायचं, 21 टाइम्स. ओके, ओके सर, पण रिझल्ट तर मई मध्ये लागणार आहे सर. हा, सो नका करू मग. नाही तर सर, कंटिन्यू केलं तर काही प्रॉब्लेम नाही ना सर? काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही कंटिन्यू करा. ओके, मे बी तुम्हाला काही न्यूज भेटेल, त्या पिरियड मध्ये काही असे लोक जीवनामध्ये येतील जे हेल्प करतील. ओके, तुम्ही काही लोकांशी अलाईन होणार जीवनामध्ये, ऑटोमॅटिक युनिव्हर्स अरेंज करून देईल. ओके, ओके ओके ओके. त्यांची ओळख आहे कॉलेजमध्ये, कोणी रेफरन्स येईल, काहीतरी पॉझिटिव्ह होईल. ओके, अगेन कुछ तो करो, पहिला कदम रखो.
कदम ही नहीं रखोगे तो कैसे कुछ मिले. तर त्याची मनातून खूप इच्छा असतात ते कॉलेज भेटलं पाहिजे, त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी हे करत नो आहे सर. प्रॉब्लेम. तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू सो मच सर, तुम्ही माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह केली सर. ओके. हा बोला मयुरी मॅडम. मयुरी नावाने हँड्रेज होता. अनम्यूटचं बटन दाबा. चला तोपर्यंत आपण अबोली मॅडम लगे. हा बोला अबोली. बोला ना मॅडम. बोला. मला कसं प्रेग्नन्सी बद्दल आम्ही दोघं ट्राय करतोय. मी माझे हसबंड दोन्ही पण आम्ही आता सेशन जॉईन करतोय. तर मला त्याच्याबद्दल जरा निगेटिव्ह विचार येत होते. त्याच्यावर मी काम करतोय, पण मला ते अफर्मेशन कशी द्यायची आणि आपल्या मनातले निगेटिव्ह थॉट्स कसे घालवायचे हे समजत नाही. आधी तर बोलायचं जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू. ओके. हे ते नकारात्मक विचार आले, मला तुझी गरज नाही, निघून जा. तुम्ही बोलले ना हा. तर फोकस तिकडे जातो की ते निघून जातात त्या ऊर्जा. दुसरं ॲफर्मेशन लिहायचं आहे की आम्ही आमच्या कुटुंबाबरोबर खूप आनंदाने राहत आहे. मी माझं अपत्य लिहायचं किंवा माझं चाइल्ड, मेल फिमेल नाही लिहायचं. ओके. हा. आम्ही 2027 मध्ये खूप आनंदाने हॅपीली राहत आहे. हा. दुसरं आहे विजन बोर्ड पण एक असतं, तर कुणाचाही फोटो असेल, एक फॅमिली फोटो घ्या, कुणाचाही पोस्टर असतात ना ते घरामध्ये कुठेतरी चिटकून द्या. अगोदर बघा बेबी होण्यासाठी लोक घरामध्ये फोटो लावायचे ना क्यूटचा बेबीचा, तसं एक हॅपी फॅमिलीचा फोटो डाउनलोड करा गुगलवरून. हे बघा अशा टाइप मध्ये मी केलंय. हा असं लावून द्या बस, काही करायचं हा. नाही, बस असं लावून द्या. आणि ते सबकॉन्शियसली बरोबर येऊनच जात. ओके. आणि अफर्मेशन असं लिहायचं की 2027 मध्ये आम्ही खूप आनंदाने राहत आहे पूर्ण फॅमिली सोबत. ओके. सेट राईट. ठीक आहे, थँक्यू. ओके. आणि एक छान पुस्तक सजेस्ट करतो तुम्हाला. मुंबईला राहतात का तुम्ही? नाही, मी कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये. अच्छा ठीक आहे. नाही Amazon वर भेटते एक, आम्ही पण घेतलं होतं जेव्हा आम्हाला प्रॉब्लेम होता. चिकन सूप फॉर द अपकमिंग मॉम असं काहीतरी नाव होतं. ओके. हा. चिकन सूप फॉर द अपकमिंग मॉम असं काहीतरी होतं. इतकं सुंदर पुस्तक आहे ते. माझी पत्नी अजूनही कुणाला देत नाही, खूप छान लिहिलेलं आहे. ओके. तर तुम्ही असं करू शकता ते, किंवा एखादं गर्भसंस्कारचं घ्यायचं. कारण हम्म. गर्भसंस्कारचे पुस्तक प्रेग्नेन्सीसाठीच नसतात, ते होण्यासाठी पण असतात. तर एखादं बघा तुम्ही, छान असतं ते, म्हणजे काय ट्राय. झालेलं, माझं अबॉर्शन झालंय 2 वेळा. त्याच्यामुळे ते जरासं एन्झायटी टाईप झालेलं की मी प्रेग्नेंट व्हायलाच घाबरतोय. असं होतंय माझ्यासोबत. नाही नाही, मी तुम्हाला पुढे प्रोटेक्शन शिकवणार आहे लेवल 1 मध्ये ना. लास्ट हम्म. डेला प्रोटेक्शन कसं घ्यायचं, तुम्ही कसं, स्वादिष्टान चक्र आहे तुमचं त्याला कसं हील करायचं सांगेल मी. खूप रेमेडीज आहेत आज. ओके. हो. रेमेडीज खूप सगळं आहे, म्हणून बोललो 5 दिवस सगळ्यांनी होल्ड करा. लागल तेवढे खूप काही शिकवणार. ओके. ओके. कोण आहे? गुलशन शेख. अनम्यूट करा बोलायचं असेल तर. हा बोला. हा सर, नमस्ते. हा बोला. नमस्ते सर. हा बोला ना. खूप छान आजचं सेशन खूप आवडलं. फर्स्ट टाइम मी अटेंड केलेलं आहे. सर मला आहे ना, आता तुम्ही सांगितलेले मॅनिफेस्टेशन आणि अफर्मेशन यातला फरक लक्षात नाही आला. दोन्ही एकच आहे का? नाही, मॅनिफेस्टेशन म्हणजे स्वप्न तुमचे सत्यात उतरणं. ते स्वप्न हं. सत्यात उतरण्यासाठी अफर्मेशन बोलायचे आहे. आणि नुसतं मग सर बोलायचं नाही तुम्ही सांगितलं ते. एकच बोलायचं मॅनिफेस्टेशन, एकच इच्छा मागायची. ते तुम्ही करू शकता. तुम्ही काय करा, 21 हं, दिवस एक महत्वाची इच्छा आहे ती लिहा रोज 21 वेळेस. बाकी काय हं. करा, दुसरं एक नोटबुक घ्या, त्याच्यात तुमच्या ज्या ज्या इच्छा आहे 4-5 रोज लिहित जा. कारण जे तुमचं लिहिलं तेच डोक्यात जाणार आहे. हो, हो. ओके. आलं लक्षात? त्याचा वेळ ठरवायचा का सर? 21 वेळा लिहिण्याचा कोणता हा, वेळ बघा ठरवायचा? वेळ ठरवली तर चांगलं आहे, तसं काही नियम नाहीये, पण केलं तर खूप छान होतं. कारण मग सबकॉन्शियस माइंड अलर्ट होतो. शक्यतो हं. झोपायला जायच्या आधी केलं तर त्याचा फायदा असतो. सबकॉन्शियस माइंड तेव्हा छान काम करतं. तेव्हा करा किंवा सकाळी उठल्यानंतर करा. दोघे नाही जमलं तर दुपारी करा, पण करा. काही न करण्यापेक्षा केलेलं बरं आहे. ओके. हं, हं. बाकीच्याही काही इच्छा असतील मग दुसऱ्या वहीमध्ये लिहा. रोज 4-5 रोज लिहायचं. ओके. तसंही करू माझी शकतो. सर इच्छा आहे, कोण बनेगा करोडपती मध्ये जायची. लिहा ना, काय का नाही होणार? चमत्कार होतात. लोकांना 10-10 करोडच्या लॉटऱ्या लागतात. का लागतात? कारण तो व्यक्ती तिकीट घेतो. आपण तिकीटच घेत नाही. ज्याला लागणार आहे का 10 करोड? पण ते ज्याला लागते ना त्याने 1 वर्ष तिकीट घेतलेलं असतं.
तर ते तिकीट घ्या तुम्ही लिहायचं. ओके, लिहा तुम्ही. आहे इच्छा मी मराठीच आहे ना सर, कोण होणार करोडपती. त्यामध्ये मी 2018ला गेले होते. पण परत फास्टेस्ट फिंगर पर्यंत पोहोचले होते. मी टीव्हीवर वगैरे दिसते 10 लोकांमध्ये, पण मी हॉट सीट वर नाही गेले. परंतु तो अनुभव पाठीशी होता. मग मी माझ्या मिस्टरांना मदत केली आणि माझे मिस्टर पोहोचले तिथं दोन दोन वर्षापूर्वी आणि 3,20,000 जिंकले. पण अरे आम्हाला अमिताभ बच्चनला भेटायची फार इच्छा आहे दोघांना पण, आणि त्याच्यामुळे आम्हाला कोण बनेगा करोडपती मध्ये जायचं आहे. चालेल चालेल, नाही तुम्ही तसं लिहा नक्कीच, त्या गोष्टी त्या कशा एनर्जीशी पद्धतीने तुम्ही लिहायचं माझ्या. सर? हा, कशा पद्धतीने लिहायचं? आता कधी होणार आहे पुढची बॅच, तारीख माहिती आहे का तुम्हाला? आता समजा ऑडिशन म्हणजे कॉल चालू झालेले आहेत त्यांचे, अजून कॉल आलेला नाही मला. अच्छा, असं एक डेट पकडू, जेव्हा स्टार्ट होईल तसं तुम्ही तारीख लिहिणं गरजेचं आहे. मी ह्या वर्षामध्ये किंवा ह्या वर्षामध्ये वर्ष लिहा. ह्या हा वर्षी आम्ही दोघं अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसलेलो आहे आणि हा आणि आनंदाने प्रश्नांची उत्तरं देत आहे, असं हा लिहा. ओके. बर, 21 वेळा लिहिते. हो. हा, काय होतं, मी तुम्हाला किंमत का नाही सांगते की 1 करोड जिंकत आहे. किंमत टाकली की आपलं मन घाबरतं, आपला विश्वास नाही बसत. फक्त लिहायचं मी आनंदाने प्रश्नाची उत्तर देत आहे, एवढं लिहिलं की व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह पाहिजे. ओके, हो सर, हो सर. करा तुम्ही. थँक्यू. थँक्यू. मोठे मोठे लोक यायला लागले वेबिनारला, एकदम हायफाय लोक. चांगली गोष्ट. हा बोला माधुरी मॅडम. हा बोला हा माधुरी. सर, ऍक्च्युली मला चॅट करता येत नाहीये. माझी चॅट म्हणजे मी हे केल्यानंतर मला चॅट मध्ये टाईप करता येत नाहीये. ती पॉसिबिलिटी म्हणजे होत नाहीये. मला पार्टिसिपेट करता येत नाहीये. हा सगळ्यात म्हणजे मीटिंगचा हे झाला. आणि दुसरं असं आहे की मी जे जॉईन केलेलं आहे म्हणजे रेकी, ऑफकोर्स त्याच्या आधी पण 1-2 सेशन केले, पण ते कुठेतरी एखाद दुसरं सेशन केल्यानंतर मग ते स्टॉप होऊन जातं बाकीच्या सगळ्या गोष्टी. कारण त्याच्यानंतर फॉलोअप वगैरे ठेवला जात नाही किंवा मग ते इन डेप्थ त्याच्यामध्ये जात नाही. पण रेकी मला खरोखर मनापासून पूर्ण शिकायची आहे. आणि माझा सध्याच्या परिस्थितीमध्ये मी जे जॉईन झालेली आहे, माझ्या मुलाला विल्सन डिसीज आयडेंटिफाय झालेला आहे आणि त्याला लिव्हर सिरोसिस हे होतं आहे. तर त्यासाठी म्हणून मला त्याला हील करायसाठी म्हणून माझा सध्याच्या परिस्थितीमध्ये इंटरेस्ट आहे. बाकी मला काही लायबिलिटी असंच नाही आहे कुठल्याच, कारण एकच मुलगा आहे, लग्न झालेलं आहे, मिस्टर रिटायर्ड झालेले आहेत, माझा बिझनेस आहे. तर बाकी बिझनेस ग्रो करावा याची इच्छा आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत माझी प्रायोरिटी जी आहे ती माझ्या मुलाला हील करणे ही आहे. त्याच्यासाठी आता लेवल 1 स्वतःसाठी असतं, ते तुम्हाला उद्या सांगेल मी. तुम्हाला दुसऱ्यांसाठी करायचं लेवल 2, 3 असतात, त्याचे सिम्बॉल असतात, डिस्टन्स सिलिंग करू शकतात. लेवल 1 मध्ये त्याचं सोल्युशन नाही आहे. ओके, तुम्ही ॲफर्मेशन्स लिहू शकतात, पण तुम्हाला पुढे जाऊन डिस्टन्स सिलिंग आहे, तुम्ही स्वतः त्याला हील करू शकता, उपचार देऊ शकता. ते उद्या सांगेल काय लेवल्स असतात काय नाही. ओके, त्याचं टेन्शन नाही उद्या. सर हे माझा मी चॅट काय युज करू शकत नाही? मला माझा माहिती चॅट नाही, माझा बाकीचे लोक करत आहेत तर तुमच्या फोनची सेटिंग चेंज करा. तर मला पण हो. माहिती, चालेल. जरा चेक करा, थँक्यू सर. कुणाला तरी विचारा. ओके, कारण बाकीच्या लोकांना पॉसिबल आहे. ओके, असा हात करा, नाही चल हँड रेज होत तर मी हे रॅपअप करतो. ओके, उद्या भेटू. हा, हात दिसला. हा बोला बोला. गॅलेक्सी M36. हा बोला बोला मॅम, अनम्यूटचं बटन. हा, मैम थँक्यू. वो सर, बोला. सर एक्चुअल में है क्या, मुझे एंजाइटी का प्रॉब्लम है 1 ईयर से। ओके वो बहुत कोशिश करती हूँ पर बाहर नहीं निकल पा रही हूँ। ओके, ठीक है, कल से नहीं बोलने का, ऐसा नहीं तो मैं तथास्तु बोल दूंगा। हाँ? 5 दिन रुको, मैं सब सिखाने वाला हूँ, क्यों होता है क्या होता है, सब आपको मेडिटेशन है, हाँ सब प्रैक्टिकल है। ओके, कैसे करना है, किधर रेकी देना है, सब सिखाऊंगा मैं। ओके, ठीक है सर, ओके। ठीक है। तो बिन एक भी वर्ड नेगेटिव बोला कि ऊपर से डंडा बैठा, ऊपर बैठा ही डंडा देने को कोई। ओके, ठीक है, ऐसा अच्छा, मत होगा। ठीक ओके, है। मैं दिन ब दिन हेल्थ इंप्रूव हो रहा है। ओके, अच्छा, अच्छी बात आहे, मी शिकवूंगा, टेन्शन नाही. बघा, सर्वांना 5 दिवस आहे, खूप रेमेडीज आहेत. तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन, रेकी हिलिंग, एनर्जी बॉल, बरंच काही आहे.
खूप सगळा सिलेबस आहे, तर थोडं पेशन्स ठेवा. सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं भेटेल. ओके, एक दोन घेतो. जान्हवी मॅम बोला, काय बोलायचं आहे का तुम्हाला? हा बोला. सर मला ना स्टॉक मार्केटमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी स्टार्ट पण केलंय काय फॅमिली रिझन्स याच्यामुळे, कारण मला दुसरं काय करायला अलाउड नाहीये, घरूनच करायचंय. त्याच्यात मला म्हणजे प्रॉफिट बुक करायचंय किंवा काय, तर त्याच्यासाठी म्हणजे एनर्जी असं काय लिहू जिच्याने म्हणजे प्रॉफिट बुक करू, जे स्वप्न आहे ते पुरे करू शकू. करू शकतात. बघा, सर्वात अगोदर आहे ना, तिकडे अनप्रेडिक्टेबिलिटी खूप आहे. स्वतः मी सुद्धा त्याला हात लावत नाही. का बरं माहितीये का? करू शकतात तुम्ही. बघा, त्याच्यासाठी स्वतःला एज्युकेट करा. कुठली गोष्ट शिकताना बिना अभ्यासाचं जाऊ नका. खूप डीप मध्ये अभ्यास करा. कष्टाचा पैसा लावायला लागतं. छान अभ्यास केला, कॉन्फिडन्स आला, बाकी मग तुम्हाला पुढे जाऊन मनीचे व्हायब्रेशन्स वाढवायला लागते. तसे ब्रेसलेट घाला मनीचे, पैशाचे अफर्मेशन्स लिहा. तसं तुम्ही छान छान अफर्मेशन्स लिहा. नक्कीच माझे खूप सगळे स्टुडंट आहेत स्टॉक मार्केटमध्ये, नक्की यश येतं. ओके, फक्त पॉझिटिव्ह. तुम्ही 5 दिवसानंतरून तुम्हाला शिकवणार आहे. काही ब्लॉकेजेस असतील तर ओरामधून पैशा संबंधित ब्लॉकेजेस कसे काढायचे, कुठल्या रेमेडीज वापरायच्या मी सांगेल तुम्हाला. ओके, बघूया नंतर. पण असं अफर्मेशन काय लिहू? लिहायचं, मी स्टॉक मार्केटमध्ये नेहमी प्रॉफिटेबल असते. ओके, मी हा स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड टाकताना माझे ट्रेड नेहमी माझ्या बाजूने असतात, असं लिहायचं. माझी ट्रेड नेहमी माझ्या बाजूने असतात, असं लिहायचं. आणि पुढे लिहायचं, थँक्यू गॉड, थँक्यू गॉड, थँक्यू गॉड. ओके, ठीक आहे सर, थँक्यू सर. किंवा असं लिहायचं, हे परमेश्वरा, तू नेहमी स्टॉक्स माझ्या बाजूनेच वळवतो, सगळे ट्रेड माझ्या बाजूनेच वळतात, त्याच्यासाठी तुझे खूप आभार, खूप आभार, असं बोलायचं. ओके, असं ठीक आहे ठेवायचं. सर, थँक्यू. चालेल. हा, बोला सविता मॅडम, अनम्यूट करा. नमस्ते सर. नमस्ते. हा मी आवाज येतोय का? हो, येतं. हा तर मी वर्क फ्रॉम होमचा बिझनेस करत आहे. तर अफर्मेशन काय द्यायच्या माझे क्लायंट वाढण्यासाठी? काय नेटवर्क मार्केटिंग? हो. कुठलं रियांश ज्यूसचं करत आहे की काय? नाही, फॉर एव्हर. ठीक आहे ना, तुम्ही तसं अफर्मेशन देऊ शकतात की तुम्हाला मी थोडं थ्रोट चक्र वगैरे शिकवायचं आहे. नंतर त्याच्यात अफर्मेशन असतं की माझं थ्रोट चक्र पूर्णपणे संतुलित आहे आणि माझ्या कस्टमरला माझ्याकडे कस्टमर आकर्षित होत आहे. तर सध्या एवढंच लिहा की माझ्या बिझनेसमध्ये सर्व कस्टमर माझ्याकडे आनंदाने आकर्षित होतात, असं लिहायचं. ओके, थँक्यू. तसं तुम्हाला त्याच्यामध्ये चक्र वगैरे असतात, ते पुढे विशुद्धी चक्र वगैरे बुधवारी शिकवणार आहे मी. थोडी आयडिया येईल चालेल. तुम्हाला. तर ते तुम्ही पाण्याने कसं थ्रोट चक्र पण तुम्ही बॅलन्स करू शकतात ते मी सांगेल. तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. एवढे ट्रिप झाले आज, कमाल आहे. ज्यांचा प्रश्न विचारून झाला त्यांनी हँड डाऊनचं पण ऑप्शन येतं. संतोष सर बोला. सरांचा आवाज, हा, इकडे कोण होतं? आरुष नावाने कोण आहे, काही विचारायचंय का? एस आरुष. हा, बोला. नमस्कार. हा, मला बोला. स्वतःचा फ्लॅट घ्यायचा आहे. त्यासाठी अफर्मेशन कोणती यूज करू? मी खूप प्रयत्न केलेत, म्हणजे याच्या आधी पण मी 5x55 ते केलेले, 369 ते केलेले. सकाळचे उठून अफर्मेशन देतीये. घर बघितले का? कुठे आहे ते घर? बघितलंय खूप फ्लॅट? ठिकाणी पाहिलेत सर, खूप ठिकाणी पाहिलेत, पण माझं लोन होत नाही किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात ते. यायचं काम त्याचं आहे. ओके, आता एखादा काय करा, एक फिक्स निवडा, खरंच कुठला पाहिजे, खरंच 3 BHK पाहिजे की खरंच 2 BHK, खरंच कुठल्या एरियात पाहिजे तसं करा आणि त्या एरियात जायचं. नुसतं लिहून काय होत नाही, तुम्हाला त्या एरियाचे व्हायब्रेशन्स पकडायचे आहेत. मी मागच्या वर्षी घरूनच वेबिनार घेत होतो. मला ऑफिस पाहिजे होतं, तर मी असं लिहायचो, काम नाही केलं कधी. ज्या एरियात ऑफिसेस असतात मी तिथे जॉगिंगला वॉकला जायचो आणि त्या एरियातच फिरायचो, त्या बिल्डिंगमध्ये खालीवर फिरायचं. कसं झालं, काय झालं मलाच माहिती नाही. आज माझं त्या बिल्डिंगमध्ये ऑफिस. तर व्हायब्रेशन्स पकडणं गरजेचं आहे, नुसतं लिहून होत नाही. तुम्हाला त्याची एनर्जी पकडायला पाहिजे. जायचं सारखं, परत विचारायचं, हा, प्रत्येकाला विचारत राहायचं, हा, इथे ऑफिसमध्ये लोन केलं तर किती होईल, मुद्दाम जाऊन यायचं. ओके, मग काय होणार, तर सबकॉन्शियस माइंडला कळेल, याची व्यक्तीला त्याचीच गरज आहे.
तर ते काम करेल. नुसतं लिहून कसं. तर ट्राय करत राहायचं, महिन्यातून एखादी चक्कर एखाद्या घरी मारायची. ओके. हो, थँक्यू सर. कारण व्हायब्रेशन्स पकडणं खूप जास्त गरजेचं आहे. चला ठीक आहे, बाकीच्यांचे प्रश्न उद्या घेतो. आता 9:30 झालेले, तरी एखादा प्रश्न घेतो. चला, कोण आहे? एक शेवटचा प्रश्न घेतो. हा, शहाणे कोण आहे? शिवप्रसाद शहाणे. हा, थांबा 1 मिनिट. मयुरी 1 मिनिट थांबा सर. हा, मयुरी बेटा बोला, काय तुझं हँडल? मला नाही का अभ्यास लक्षात राहत नाही आणि मोठी उत्तर येत नाही मला लवकरही. अच्छा, मग तू काय लिहायचं रोज की मला शिकवलेलं सगळं ग्रहण होत आहे. ओके, मला शिकवलेलं सगळं लक्षात राहतं. ओके, किंवा असं लिहायचं, मी अभ्यासात दैनंदिन प्रगती करत आहे. एवढं साधं लिहायचं, जास्त अवघड नाही लिहायचं. मी अभ्यासामध्ये दैनंदिन प्रगती करत आहे, फक्त एवढं लिहायचं. ओके, नाही तर सरळ लिहायचं. काय लिहायचं माहितीये का? मला 2026च्या परीक्षेमध्ये 90% मार्क मिळाले आहे, असं लिही. चालेल. ओके, आणि मला सरळ मार्क. चांगले मार्क पडत पण नाही, मग काय करावं? काहीच नाही, फक्त असं लिहायचं. ओके, मला 90% मार्क पडलेले आहेत. ओके, बाकी काम कदाचित तुझ्या जीवनात चांगले शिक्षक येतील, कुणी शिकवणारी मैत्रीण येईल, पण करणं सोडायचं नाही. ओके, आपलं फक्त मागायचं काम आहे, द्यायचं काम त्याचं आहे. माझी लवकर फ्रेंड पण बनत नाही, अशी फ्रेंड बनली की तुटून जाते. तर तू असं लिहायला सुरुवात कर, बाकीचं काम त्याचं आहे. ओके, तू असं पण लिहू शकतं, फक्त एवढंच लिही सध्या. बघ पुढे ना, मी तुम्हाला आता ही विचारत आहे ना, त्याच्यासाठी मी तुम्हाला गुरुवारी सिम्बॉल पण देणार आहे. ना असं कुणाशी पटत नसेल तर हातावर एक सिम्बॉल काढायचा. पैसे पाहिजे तर एक तुम्हाला मनीचे नंबर्स देणार आहे शेवटच्या दिवशी. तर मी काही सिम्बॉल देणार आहे तुझ्यासाठी गुरुवारी, तर ते हातावर काढायचे. ओके, तर थोडं वेट कर, गुरुवारपर्यंत तुम्हाला ते सिम्बॉल भेटतील ना, ते वापरणं पण सोपं आहे. ओके, थँक्यू. तर काही अशी विद्यार्थ्यांसाठी सिम्बॉल आहे, रिलेशनसाठी आहे, तर तुम्ही ते वापरा, छान रिझल्ट आहे. हा, बोला सर, कोण होतं ते? शहाणे सर कोण गेले? हा सर, हा, बोला. नमस्ते सर. हा, बोला सर. सर मला एक सारखं स्वप्न पडतं सर, हप्त्यातून 2दा-3दा तरी ते स्वप्न पडतं. मी महादेवाच्या मंदिरात जातोय, तिथं भरपूर साप असतात, मला मध्ये जायलाच भेटत नाही आणि मग रडू येतं आणि ते मी एकदम जागा होतो सर मी. ठीक आहे, बुधवारी तुम्हाला सांगतो मी का असं होतं. बुधवारच्या क्लासमध्ये, आता समजणार नाही मी काय सांगेल ते, बुधवारच्या हा क्लासमध्ये. सर, महिन्यातून 1दा-2दा तरी स्वप्न पडतं मला ते. ठीक हो, आहे, ठीक आहे, बुधवारी सांगतो. थँक्यू सर. कारण आत्ताच सांगितलं, तुम्ही कन्फ्युज होणार पुढच्या विषय. हा, बोला रवींद्र पाटील सर, काय म्हणायचं आहे? हॅलो, बोला सर. येतोय आवाज? हो सर. माझा असा प्रश्न होता की आमच्या मिसेससाठी आम्ही जॉबसाठी भरपूर प्रयत्न करतोय. एक पाठीमागच्या 3 वर्षापूर्वी इंटरव्ह्यू वगैरे व्यवस्थित झाल्या, परंतु अपॉइंटमेंट झाली नाही. अजून एक चान्स येतोय आम्हाला, तर त्याच्यामध्ये जॉबचं फायनल व्हावं असं आमची तसंच अपेक्षा आहे. तर लिहा काय करू? की जी पण कंपनी किंवा संस्था आहे ना, त्याचं नाव लिहायचं, की त्यांनीच लिहायचंय की मी ह्या या संस्थेमध्ये, कंपनीमध्ये ह्या या दिवसापासून आनंदाने काम करत आहे, किंवा असं लिहायचं, सर्व कर्मचाऱ्यांबरोबर आनंदाने काम करत आहे. ओके, आता जॉबला तिथंच आहे, पण परमनंटच्या जॉबसाठी मग तसं सांगा, मी परमनंट झाली आहे, थँक्यू परमेश्वरा, थँक्यू सो मच. ओके, असं किती दिवस लिहायचं किंवा काय? जोपर्यंत विश कंप्लीट होत नाही. ओके ओके. तर काही नाही बघा, जितके ब्लॉकेजेस असतील तेवढा वेळ लागेल. आता मीच तुम्हाला शिकवत आहे, माझ्याच काही इच्छा 3 महिन्यांनी पूर्ण झाल्या, काही 4 महिन्यांनी झाल्या, काही 4 दिवसात पूर्ण झाल्या. सांगू आपण शकत नाही, करणारा तो आहे. ओके, देणारा तो पॉझिटिव्ह आहे, थिंकिंग ठेवायचं. मागायचं काम आपलं आहे. ओके, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं फक्त. बस सकारात्मक राहायचं आहे, तर तसं करा. ओके, तसं मी शेवटच्या दिवशी सांगेल काही प्रॅक्टिसेस, त्यानंतर चालतंय. कंटिन्यू कर. ठीक आहे, ओके, थँक्यू. ठीक आहे, चला आता सर्वांनी मला, चला खूप उशीर झालाय, तर सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. उद्या सकाळी आपण, उद्या संध्याकाळी रोजच्या टायमाला भेटूया. ओके, थँक्यू, 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 धन्यवाद सर.